गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। शुकास सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्तः वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतने जीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवत पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव। पांडुरंगाच्या चरणी वंदन करते, भगवान गोपाल कृष्णांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि कालची कथा जी आपली आहे ती तिथून आपण आज पुढे सुरू करू। कथा सुरू करायच्या आधी एक काल सूचना दिली। ती सूचना अशी होती, काल आम्ही सकाळी तिथे देवदेवक बसवलं तेव्हा आम्ही पहिले 5 श्लोक पहिल्या दिवशी नॉर्मली म्हणतो आपण, त्यामुळे आम्ही सकाळी म्हटले, पण बाकीच्यांनी कोणी ऐकले नाहीत। मंदाताई नेहमी म्हणतात ग्रंथ सांगताना उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, आणि म्हणून काल सकाळी जेवढे होते तेवढ्या सगळ्यांनी ते श्रवण केलेत, पण बाकीच्यांनी नाही ऐकलेले। म्हणून पहिले 5 श्लोक या ठिकाणी फक्त म्हणते आणि मग त्या ठिकाणी आपण कथा सुरू करू। जन्मद्यस्य यदोन्मयादितरत् चाष्ठेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोजितकेत्रवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषिभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितफलं शुकमुखाद् अमृतं दुरं संयुतं पीबत भागवतं रसमालयं मुहुर्को रसिका भौ भावुका। नैमिषे निमिषस्क्षेत्रे ऋषयः शौनकाद्यया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत त एकदा तु मुनिया प्रातर्हुतहुताग्नया सत्कृतं सूतमासीनं प्रपच्छूदीदमादरात्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। 1-2 मिनटं भगवान नामस्मरण घेऊ आणि मग सुरुवात करू। ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। काल आपण भक्तीचा विचार केला. भक्ती म्हणजे काय? मला वाटतं तसं करणं म्हणजे भक्ती नक्की नाही. शास्त्रशुद्ध भक्ती ही वेगळ्या स्वरूपाची आहे आणि म्हणून भक्तीचे दोन पदार आपण बघितले काल. भजनम इति भक्ती. भज म्हणजे स्वीकारणे. पहिल्यांदा बुद्धीने स्वीकारावं लागतं की मी शांत आहे, मर्यादित आहे. त्यानंतर भंजनम इति भक्ती आपण बघितलं. भंजन म्हणजे तोडणे, जीवाच्या स्वरूपामध्ये अविद्या तोडणे, अज्ञान तोडणे आणि मूर्तीच्या संदर्भामध्ये त्याची मीमांसा करणे. ही भंजनम इति भक्ती. हे दोन पदर आपण बघितले. तिसरा पदर आहे ती भागो इति भक्ती. भागो इति भक्ती याचा अर्थ ज्याची मी उपासना करतोय, जे तत्व म्हणून उपास्य दैवत म्हणून मी स्वीकारलेलं आहे, त्याचा एक छोटासा भाग, छोटासा अंश कुठे आहे तर तो माझ्याही आतमध्ये आहे, असा बुद्धीचा पक्का निर्णय करणं याला भागो इति भक्ती म्हणतात. सुरुवातीला पटत नाही आपल्याला, कसं काय शक्य असेल, काय असेल, पण तसंच्या तसं ते तिथे तितकंच आहे जे सदा सर्वत्र सम, जसं माऊली म्हणतात, किंवा असतची असे असं समर्थ म्हणतात. असं ते जे तत्व आहे ते सर्वत्र आहे, पण ते सर्वत्र असणारं ते आपल्यामध्ये आहे हे मात्र पटत नाही. आणि किती सूक्ष्म अंश असला तरी त्याच्यामध्ये जे समग्र आहे म्हणजे मूळ आहे त्याचं सगळं सर्व गुणांच्या सहित ते अगदी सूक्ष्म तत्वसुद्धा आहे. एक छोटा दृष्टांताने आपण बघू. शिक्षक वर्गामध्ये शिकवतात. खरा शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तेव्हा तो विद्यार्थ्यांना खडू घेऊन शिकवतो, पण तो खडू घेऊन शिकवताना अख्खा खडू कधीच घेत नाही. तो पहिल्यांदा खडू आला की मोडतो, तोडतो आणि छोटासा एक खोबरेचा तुकडा घेतो आणि तो फळ्यावरती लिहितो. तो असं का करतो? कारण त्या शिक्षकाला त्याच्या अनुभवाने नक्की माहिती आहे संपूर्ण खडूचा जो गुणधर्म आहे तो छोट्या तुकड्यामध्ये सुद्धा ते सगळे गुणधर्म जसेच्या तसेच आहेत. अगदी त्याचप्रमाणे ज्याची उपासना मी करतोय किंवा मी करणार आहे त्याचे जे काही गुण आहेत, त्याचं जे काही स्वरूप आहे ते जसंच्या तसं ते जीवाच्या ठिकाणी आहे असा बुद्धीचा निर्णय होणं याला म्हटलेले भागो इति भक्ती. डॉक्टर काका खूप सुंदर उदाहरण देतात त्याचं. काका असं म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोण आहे तर ते हनुमंतराय आहेत. आणि ती कथा कोणती आहे की ज्या वेळेला सीतामाईचं म्हणजे जानकी मातेचं हरण झालंय, राम आणि लक्ष्मण तिच्या शोधार्थ कुठे निघालेत तर ते पंपा सरोवराच्या दिशेने चाललेत. किष्किंधा नगरीच्या तिकडे चाललेले असताना अचानक रामाची जी नजर आहे ती कुठे गेली आहे तर एका वृक्षावरती गेली आहे. आणि वृक्षावरती गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की एक कपी आहे आणि त्या कपीचं वैशिष्ट्य काय होतं तर त्याच्या शरीराच्या आतमध्ये ब्रह्मचर्याचं कौपीन त्याला मातेच्या गर्भापासून प्राप्त झालेलं होतं. अंजना मातेनी त्याला असं सांगितलं की गर्भापासून तुझ्या आतमध्ये ब्रह्मचर्याचं कौपीन आहे, हे जो ओळखेल तो तुझा कोण असणार आहे तर तो स्वामी असणार आहे. आणि म्हणून राम लक्ष्मणाला म्हणतात अरे सौमित्रा पाहिलंस का हा कपी कसा आहे तर ह्याच्या अंतरंगामध्ये म्हणजे हा जन्मापासून गर्भापासून ह्यांनी कसलं कौपीन धारण केलेलं आहे तर ते ब्रह्मचर्याचं कौपीन आहे. हे शब्द ऐकले आणि ते हनुमंतराय झाडावरून खाली आले आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांना साष्टांग दंडवत घातलं. दंडवत घातल्यानंतर रामाला काही कळलंच नाही. का त्वम प्रश्न विचारलाय, कोण आहेस बाबा तू,
मला का नमस्कार करतोयस? आणि म्हणून रामाने जेव्हा विचारलं कहा त्वम, त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात जीवबुद्ध्या तव दास्योहम. जीवबुद्धीने बघितलं तर मी तुझा दास्य आहे. म्हणजे जीव जर बघितला, देहबुद्ध्या तव दास्योहम, देहबुद्धीने बघितलं तर मी तुझा दास आहे. जीवबुद्धीने बघितलं तर त्वद अंश, हा तुझा मी काय आहे तर अंश आहे. आणि तत्वबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती, तत्वरूपाने बघितलं तर तू आणि मी एकच आहोत, आपल्या दोघांमध्ये काहीच फरक नाही. असं जे उत्तर दिलं याचाच अर्थ हनुमंतराय निश्चित जाणतायत की ज्याची मी उपासना करतोय त्याचं आणि माझं तत्वरूपाने बघितलं तर स्वरूप एकच आहे. गमतीने मंदाताई नेहमी म्हणतात, बघा बा वानराला हे कळलं पण मानवाला हे कधी कळणार नाही उमजत. समजता समजत नाही, कारण पटतच नाही, बुद्धीचा निर्णयच होत नाही. आणि म्हणून ज्याची उपासना करतोय त्याचा एक अंश अंतरंगामध्ये आहे असा बुद्धीचा निर्णय होणं, याला भागवती भक्ती म्हटले. चौथा भक्तीचा जो पदर आहे त्याला म्हटलेलं आहे भज सेव्यताम क्रियांकिनम इत्य भक्ती. भज सेव्यताम शब्दामध्येच आहे की सेवा. भज सेव्यताम याचा अर्थ भजन करणे आहे, स्वीकारलेलं आहे. आता भजन करायचंय, उपास्य दैवत मान्य केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर भज सेव्यताम इति भक्ती म्हणजे सेवा करायची. किती सेवा करणं आहे याचाच अर्थ माझी प्रत्येक कृती ही त्या परमेश्वराची सेवा असली पाहिजे असा जर भाव असेल तर ती भज सेव्यताम इति भक्ती आहे. खूप सुंदर उदाहरण एक मुद्दाम सांगते. गडावरती गेल्या वर्षी आमच्या मोठा कीर्तन महोत्सव झाला. या कीर्तन महोत्सवामध्ये गोविंदगिरी महाराजांचे सद्गुरू सत्यमित्रानंद आले होते, अत्यंत वृद्ध. स्वामीजी आधी म्हणाले माझे गुरुदेव येणार नाहीत, पण त्यांचे गुरुदेव मारुतीबुवांचे मित्र होते आणि बुवांनी बोलवल्यामुळे ते गडावरती आले. ते जेव्हा आले तेव्हा नुकताच कार्यक्रम सुरू झालेला होता. गोविंदगिरी महाराज बोलायला उभे राहिले. आपले सद्गुरू आल्यानंतर त्यांनी व्यासपीठ सोडलं आणि ते खाली मांडी घालून बसले. आणि मग बुवांनी वर घेतल्यानंतर सांगितलं की आपण वरती या आणि प्रवचन करा. ते म्हणाले नाही मी प्रवचन नाही करणार, तुमची इच्छा आहे ना मी आशीर्वाद देतो. त्यांनी आशीर्वाद दिला. ते राहिले, रात्री राहिले. आणि मग काय झालं माहिती नाही, पुन्हा बुवा त्यांच्या मागे लागले असतील कदाचित. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ते प्रवचन करायला कबूल झाले. ते पहिल्या प्रवचनाला व्यासपीठावरती आले. आणि व्यासपीठावरती आल्यानंतर त्यांनी सुरुवातच केली. सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले की मी ये श्री संत रामदास के इस पावन भूमि में मैं आया हूँ. संत रामदास की इस पावन भूमि में आया हूँ. संत रामदास जी का प्रसाद मैंने ग्रहण किया है. प्रसाद ग्रहण करने का अधिकार उसी को है जो कुछ सेवा करता है. जब तक सेवा नहीं तब तक प्रसाद ग्रहण नहीं करना. मैंने संत रामदास जी का प्रसाद ग्रहण किया है और इसलिए मैं सेवा करता हूँ. मैं इस पावन भूमि में मैं प्रवचन नहीं करूँगा, मैं मेरे शब्दों से संत रामदास की पूजा बांधूंगा. काय सुंदर विचारायला. बस याला म्हटलेलं आहे भज सेव्यताम इति भक्ती. मी माझ्या शब्दांच्या सुमनांनी समर्थांची पूजा बांधीन. याचा अर्थ माझं प्रत्येक कर्म कसं असलं पाहिजे तर ते त्याच्यासाठी असलं पाहिजे, त्याची ती सेवा असली पाहिजे. आणि आपल्याला नाही का ते करता येणार? किती सोपं आहे हो. महिलांना तर खूपच सोपं आहे. आम्ही स्वयंपाक करतो, म्हणावं ना मी रामासाठी स्वयंपाक करते, मी कृष्णासाठी स्वयंपाक करते, मी पांडुरंगासाठी स्वयंपाक करते. कामच झालं की हो. मला आठवते डॉक्टर काका एक दिवस घरी आले होते. एक महिला घरी आली आणि तिने अगदी काकुळतीने विचारलं, मला खूप प्रवचन ऐकावीशी वाटतात, मला कीर्तन ऐकावीशी वाटतात, पण माझं बाळ खूप लहान आहे, मला नाही शक्य होत, मी काय करू? काका म्हणाले, अगं तुझ्यासारखा परमार्थ कुणालाच सोपा नाही, तुला सगळ्यात परमार्थ सोपा आहे. ती म्हणाली, अहो काय माझी चेष्टा करता का? काका म्हणाले, अगं नाही, मी चेष्टा नाही करत आहे, मी तुला सत्य सांगतोय. तुझ्याकडे तुझं बाळ कितकं लहान आहे, तेव्हा तेव्हा त्या बाळाला आंघोळ घालशील ना, तेव्हा तू म्हण ना की मी बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याला भरवताना म्हण ना मी बाळकृष्णाला भरवते. त्याला निजवताना म्हण ना मी कृष्णाला निजवते. बस तुझा प्रपंचच परमार्थ स्वरूप होऊन जाईल. किती सोपं आहे हो.
आम्ही रडत राहतो, आम्हाला वेळ नाही, आम्हाला जमत नाही, आम्हाला करायला होत नाही. काका म्हणतात या सगळ्या सबबी आहेत. आम्हाला परमेश्वराची गरज नाही हे सत्य आहे. ज्या क्षणी मला त्याची गरज वाटेल त्या क्षणी आपण या सगळ्या गोष्टी करू. आणि म्हणून भजसे व्यतामिती भक्ती. म्हणून भक्ती 4 प्रकारांनी सिद्ध होते. पहिली भजनमिती भक्ती, भंजनमिती भक्ती, भागो इति भक्ती आणि भजसे व्यतामिती भक्ती. हे भक्तीचे काय आहेत तर सरळ सरळ ह्या 4 व्याख्यानेच मुळात भक्ती सिद्ध होते. यातली एकही गोष्ट जर कमी असेल तर ती भक्ती म्हणून भक्ती सिद्ध होणार नाही. आता लक्षात येईल की जेव्हा हे 4ही गोष्टी मिळून भक्ती होते तेव्हा आपणच आपल्या जेव्हा तपासायला जातो तेव्हा लक्षात येतं की आपल्याच दांड्या उडलेल्या असतात. कारण हे आम्ही कधी करतच नाही. भक्तीमध्ये असं काही चिंतन करायचं आहे, असा काही विचार करायचा आहे हेच आपल्या मनामध्ये नसतं. आणि समर्थ तर अगदी ग्रंथ संपूर्ण सांगितला आणि शेवटच्या 10 ओव्यांमध्ये सांप्रदायिक मुद्दाम सांगितले, ऐसी ही विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. परमार्थ हा पूर्ण विचारांचा आहे. आम्ही तो सगळा कर्माचा आणि कर्तृत्वाचा करून ठेवला. काका एक सिद्धांत सांगतात, जिथे कर्माचा रेटा आहे तिथे विचारशीलता संपलेली आहे. कर्माचा रेटा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चिंतनशीलता नाही. आणि म्हणून जर चिंतनशीलतेमध्ये जायचं असेल तर कर्म सुटलंच पाहिजे. किती दिवस कर्म करायचं? काहीतरी करावं असं वाटते, काहीतरी करावं असं वाटते. देवाच्या नावाने का होईना पण काहीतरी करणं आहे. पण कर्माचा हा रेटाच आहे आणि तो रेटा काल बघितलं, सत्कर्म असलं तरी सुद्धा त्या अधिक गर्त्यामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून तो रेटा कधीतरी थांबला पाहिजे. हे 4 पदर भक्तीचे झाल्यानंतर मग मात्र या ठिकाणी त्या शौनकाला सूतजी खरी भक्ती सांगतायत. आणि ती भक्ती सांगताना इथे नवविधा भक्तीचा जो गाजलेला श्लोक आहे तो श्लोक येतो, जो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. कारण नवविधा भक्ती भागवतातली वेगळी आहे आणि रामायणातली वेगळी आहे. रामायणामधली पहिली भक्ती जी आहे ती सत्संगतीपासून सुरू होते, संतांच्या पूजनापासून ती पहिली भक्ती सुरू होते. इकडे व्यवहार कसा आपला आहे त्या व्यवहारानुसार महर्षी व्यासांनी, भगवान व्यासांनी आपल्याला दिलेली संपूर्ण भक्ती आहे. कारण आपल्याला प्रपंचाची सवय आहे. रामायणातली नवविधा भक्ती जी आहे ती शबरीनी केलेली आहे आणि केल्यानंतर तिला रामदर्शन झालेलं आहे. आणि रामदर्शन झाल्यानंतर ती रामाला म्हणते मला आता काहीतरी बोध कर. तेव्हा रामाला शबरीचं स्तोत्र गायचं आहे पण ते गायलेलं तिला आवडलं नसतं. म्हणून तिने जे जे काही परमार्थाचं केलं ते शास्त्रामध्ये रामाने बसवलं आणि त्याचा नवविधा भक्तीचा बोध रामाने शबरीला केलेला आहे. त्यामुळे ती अनुभवातून केलेली भक्ती आहे. आणि ही तुमच्या आमच्यासाठी प्रापंचिकांसाठी जी सांगितलेली नवविधा भक्ती आहे ती भगवान व्यासांनी सांगितलेली आहे. आपला सगळा प्रपंच असाच घडतो. कारण आपण काय करतो एक थोडा दृष्टांत बघूया की या ठिकाणी आधी श्रवण आहे, मग कीर्तन आहे, मग स्मरण आहे, मग त्यानंतर पादसेवन आहे, मग अर्चन आहे, वंदन आहे, मग त्यानंतर दास्यभक्ती आहे, सख्य भक्ती आणि त्यानंतरची येणारी जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती. त्यातल्या पहिल्या 7 तर उपासना आहेत. पहिल्या 7 उपासना जर शास्त्रशुद्ध जशा सांगितल्या तशा केल्या तर 8वी भक्ती जी आहे त्या 8व्या भक्तीमध्ये आपण जातो. प्रत्यक्षामध्ये भक्त 8वी भक्ती कधीच करत नाही हा सिद्धांत आहे. आपल्याला पटणार नाही. समर्थांनी म्हटले दासबोधामध्ये, ऐसे दास्य करावे देवाचे, ऐसे दास्य करावे सद्गुरूचे. पण तुमच्या आमच्यामध्ये मला सांगा, जे माझं उपास्य दैवत आहे, जर माझा राम आहे उपास्य दैवत आहे, जर माझे सद्गुरू आहेत, तर आपण त्यांना म्हणू का हो चला तू माझा मित्र आहेस, आपण दोघं फिरायला जाऊ? नाही ना म्हणणार आपण. कारण माझ्या दृष्टीने ते फार मोठे आहेत. माझं उपास्य दैवत हे माझ्यापेक्षा इतकं मोठं आहे म्हणून सख्य माझ्याकडून नाही आहे. आम्ही गीता वाचलेली आहे. गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अर्जुनाने फक्त एवढीशी इच्छा प्रगट करण्याची वाट भगवंत बघत होता आणि भगवंतांनी त्याला आपलं दर्शन दाखवायला सुरुवात केलेली. म्हणून सख्य भक्ती ही परमेश्वराकडून होणारी आहे, ती भक्त कधीच करत नाही. रामसुखदासजी महाराज फार सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे एखादा नामधारक असेल
त्यांनी नाम घ्यावं. नाम घ्यायला सुरुवात तो करतो. नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळूहळू ते नाम त्याच्या आतमध्ये उतरतं. ते उतरल्यानंतर त्या नामाची ज्या भक्तांनी त्या उपास्य दैवताला नामाच्या माध्यमातून साध घातलेली आहे, त्या साधाचा प्रतिसाद म्हणून एखाद दिवशी जर तो भक्त नाम घ्यायला विसरला तर त्याला अंतरंगातून कुणीतरी सांगतं, अरे बाजीवा तो नाम घ्यायचं विसरलायस, बरं थोडं नाम घे. ज्या वेळेला ही स्थिती आलेली आहे त्यावेळेला जीवानी समजावं की आता सख्य भक्ती याचा अर्थ तिथून सुरुवात झालेली आहे. आज सकाळी विषय झाला, सख्य भक्तीमध्ये प्रेम आहे आणि म्हणून प्रेम नये बोलिता नये दाविता अनुभव चित्ता चित्ती जाणे. तिथे काही बोलण्याचा प्रश्न नाही, सांगण्याचा प्रश्न नाही, काहीच नाही. येतो वाचा निवर्तनते, बस वाणी त्या ठिकाणी अबोल होऊन जाते. म्हणून जी सख्य भक्ती आहे ती परमेश्वराकडून केली जाणारी आहे. आणि मग आत्मनिवेदन, चला आता मी माझं समर्पण करणार आहे देवा तुझ्यामध्ये, असं म्हणता येतं का आपल्याला? म्हणताच येत नाही. ते समर्पण कधी होईल, काय होईल, केव्हा होईल, कसं होईल, काही सांगता येतच नाही. त्याविषयी बोलताच येत नाही. किंबहुना मी आता आत्मनिवेदन भक्ती करतोय बरं का, किंवा मी आता आत्मनिवेदन भक्ती केली आहे असं सांगताच येत नाही. आणि म्हणून ती घडणारी भक्ती आहे ती जीवाच्या स्वाधीन नाही. जीवाच्या स्वाधीन फक्त दास्य भक्तीपर्यंत जाणीवपूर्वक आपल्याला यायचं आहे. पुढच्या दोन्ही भक्ती ईश्वराच्या स्वाधीन आहेत, संतांच्या स्वाधीन आहेत, सद्गुरूंच्या स्वाधीन आहेत. त्यांची इच्छा असतील तर त्या पुढच्या आहेत, अन्यथा नाही. आम्ही किती प्रयत्न केले तरी आपण 1 इंच सुद्धा पुढे जाणार नाही. त्यांचा संकल्प असेल तरच पुढे जाऊ, अन्यथा जाणार नाही. अशी ही नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीमध्ये व्यवहार आहे. बघा, माझी एखादी मैत्रीण आहे, सुंदर पदार्थ मला करून आणते, मला तो अतिशय आवडतो. मी म्हणते, अगो काय सुंदर केलायस पदार्थ, जरा तुझी रेसिपी मला सांग. ती रेसिपी सांगते. रेसिपी सांगितल्यानंतर मी घरी जाते, सगळं बाजारातून सामान आणते, तोच पदार्थ मी करते. मग केल्यानंतर त्या परमेश्वराच्या कृपेने जरा बरा जमला की मी तिलाही देते आणि दुसऱ्या मैत्रिणीला देते. दुसऱ्या मैत्रिणीला दिलं की ती लगेच मला विचारते, अगं काय सुंदर पदार्थ आहे, तू कसा केलास? न मी तिला म्हणते, त्याची रेसिपी सांगते. कारण काल मी श्रवण केलेलं होतं. जे श्रवण केलेलं होतं ते स्मरणामध्ये ठेवलेलं होतं. नुसतं स्मरणामध्ये ठेवलेलं नव्हतं, तर त्यासाठी जे जे काही लागतं ते बाजारातून अर्चनासाठी जे जे काही गोळा करावं लागतं ते सगळं गोळा करून मी घरी आणते, प्रत्यक्षामध्ये ते करते आणि मग ते केल्यानंतर देते. बघा, तेच आहेत ना, टप्पे सगळे तेच आहेत. या व्यवहाराची सामान्य जीवाला अत्यंत सवय आहे आणि सामान्य जीवाला ज्या प्रपंचाची सवय आहे तेच सगळी कृती भगवान व्यासांनी नवविधा भक्तीमध्ये बसवली आहे शास्त्राच्या माध्यमातून. बस म्हणतात, नाही म्हणतात तिथे फक्त साधकांनी किंवा भक्तांनी विचार करावा. हे सगळं करण्यासाठी त्या परमात्म्याने 3 गोष्टी मला दिल्यात. एक शरीर दिलंय, एक मन दिलंय आणि एक बुद्धी दिलंय. या तिन्हीच्या साह्याने जेव्हा मी प्रपंच करते तेव्हा तो लौकिकामध्ये होतो आणि याच 3 गोष्टी मी केवळ परमेश्वराचं स्मरण त्याच्यासाठी वापरते. तेव्हा त्याच्यासाठी वापरून सुद्धा मी प्रपंचच करते, पण त्यावेळेला त्याच्यासाठी वापरून केलेला माझा प्रपंचसुद्धा कसा होऊन जातो, तर परमार्थ स्वरूपच होऊन जातो. किती सोपं आहे हो. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला सोपं काय करून संतांनी सांगावं? सगळं सांगितलं आपण, फक्त आपण थोडं लक्षात ठेवून ते करणं आहे. आणि अशी ही नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीमध्ये श्रवण आहे. प्रत्येक जी भक्ती आहे ते टप्पे असं नाही आहे. एकच भक्ती आपल्याला परिपूर्णपणाने उद्धरून नेणारी आहे. आणि म्हणून प्रत्येक भक्तीचे आचार्य आहेत. आचार्य शब्दाची उत्पत्ती जेव्हा काका सांगतात तेव्हा काका नेहमी म्हणतात, सगळ्यांना आम्हा शिक्षकांना शिक्षक म्हणतात, आम्हाला कोणी आचार्य नाही म्हणत, कारण आमचं लक्षच 1 तारखेला बँकेमध्ये काय जात आहे तिकडे असतं. आचार्यांचं तसं नाही. आचार्य आचरती आचारयती इति आचार्य. जे स्वतः आचरण करतात त्यानुसार आचरण करून दुसऱ्यांकडून करून घेतात त्यांना आचार्य म्हणतात. आणि म्हणून प्रत्येक भक्तीचे एक आचार्य.
समर्थांचं एक सुंदर करुणाष्टक आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय बघा, कोणी कोणी काय केलेलं आहे. श्रवण भक्तीचे आचार्य कोण आहेत? श्रवण भक्तीचे परीक्षित हे श्रवण भक्तीचे आचार्य आहेत. कीर्तन भक्तीचे आचार्य कोण आहेत? करी कीर्तने नारदा सारिखाची. सांगितले लगेच कीर्तन कोणी केलेलं आहे, स्मरण कोणी केलेलं आहे? ध्रुव आणि प्रल्हादानी स्मरण केलेलं आहे, शिवानी स्मरण केलेलं आहे. शिवशंकरांसारखं स्मरण दुसरं कोणी नाही. म्हणून नामस्मरण भक्तीमध्ये साक्षात देवच आहेत की जे देव नित्य कोणाचं स्मरण करतायत? रामाचं स्मरण करतायत. आणि राम कोणाचं स्मरण करतोय? तर शिवाचं स्मरण करतोय. दोघे. हिंदी एक सुंदर भजन आहे, तीर्थों का राजा रामेश्वर, शंकर को जहाँ पूजे रघुवर, भगवान देव भगवान भक्त, धरती पर ऐसा कहीं नहीं, प्रभु तेरे चरण पडे जहाँ जहाँ, है तीर्थ हमारा वही. आता लक्षात घ्या, माझं तीर्थक्षेत्र कोणतं असलं पाहिजे? ज्या ठिकाणी प्रभूची चरण पडलेले आहेत ते माझं तीर्थक्षेत्र असलं पाहिजे. आता कोणत्या तीर्थक्षेत्राची वाट बघायची? मला काशीला नाही जायला मिळून म्हणून रडायचं नाही. आपण इथे आलोत म्हणजे तीर्थक्षेत्री चालू आहेत, बुद्धीचा पक्का निर्णय झालेला असला पाहिजे. आणि म्हणून स्मरण भक्ती आहे, पादसेवन भक्तीची. आचार्य साक्षात लक्ष्मी म्हणजे रमा आहे. रमा सेवी पादांबुजे जाण जैसा समर्थ म्हणतात. ती रमा कुठे आहे? नित्य त्या नारायणाच्या पायाशी आहे. पहा, आमचे मकरंदबुवा सुंदर गोष्ट सांगतात. मकरंदबुवा म्हणतात, आम्ही नेहमी कितीतरी कॅलेंडरमध्ये चित्र बघतो की ते शेषनाग आहे, ते शेषनागावरती नारायण झोपलेले आहेत, विष्णू झोपलेले आहेत, चरणी लक्ष्मी आहे, ती पाद संवाहन करते. हे चित्र आम्ही बघतो. याचा अर्थ भगवंतानी तिला चरणाशी ठेवलेली आहे, पण आम्ही मात्र तिला डोक्यातच घेऊन बसतो. म्हणून तिला मी पायाशी नाही ठेवायचं आहे, तिचा सन्मान द्यायचा तो द्यायचा आहे. पण तिला किती महत्त्व द्यावं? अवास्तव महत्त्व देणं नाही ना. आम्ही सगळं सोडतो, नातगोतं सोडतो, सगळं सोडतो आणि त्याच्याच मागे लागतो धनाच्या. धन म्हणजे सर्वस्व आहे का? माझे वडील गमतीने म्हणायचे बरं का. ते म्हणायचे, अहो पैशाला जर इतकं किंमत असती ना तर लोकांनी टाटा आणि बिर्लाची पूजा केली असती किंवा तुकोबारायांची कशाला केली असती? साधे होते घरामध्ये राहणारे, पण तत्वज्ञान अतिशय सुंदर आहे. नाही ना टाटा बिर्लांची पूजा करत, आम्ही तुकोबारायांची पूजा करतो. कारण काय आहे? काही नाही, दरिद्री आहेत, पण तरीसुद्धा जे विचार आहेत ते विचारांचं मात्र काय आहे? तर धन त्यांच्यापाशी आहे. आणि असे पादसेवन भक्तीचे आचार्य साक्षात लक्ष्मी आहे. त्यानंतर अर्चन भक्तीचे आचार्य पृथुराजे आहेत. पृथुराजाने राज्य केलं, पण ते भगवंताची सेवा म्हणून केलं. त्याचे जे प्रजाजन आहेत ते भगवंताचेच आहेत याच भावनेतून केलं. आणि म्हणून पृथुराजा जो आहे तो अर्चन भक्तीचा आचार्य आहे. वंदन भक्तीचे आचार्य कोण आहेत? तर ते अक्रूर आहेत. गेलेच ज्या वेळेला कृष्णाला आणि बलरामाला आणायला गोकुळामध्ये आपल्या रथामधून गेलेत, पण जसं त्यावेळेला सगळे गोकुळवासी वृंदावनामध्ये होते, जसं ते वृंदावन जवळ आलं तसं रथातून खाली उतरले आणि मनामध्ये असं आलं की ज्या मातीमध्ये या भगवंताची पावलं आहेत त्या पावलांवरती मी पाय कसा काय ठेवावा. आणि म्हणून ते खाली उतरत आहेत आणि त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या संपूर्ण भूमीवरती ते साष्टांग दंडवत घालत घालत पुढे सरकलेले आहेत. काही जण मागून घेतात बघा देवळामध्ये, साष्टांग नमस्कार घालतात. जिथे हात येतो तिथे खुडखोडून रांग उभ्या माग पाडतात, तिथे उभे राहतात, पुढे साष्टांग नमस्कार घालतात. तसा साष्टांग दंडवत घालत 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 अक्रूर कुठे गेलेत? तर ते वृंदावनामध्ये कृष्ण आणि बलरामाला आणायला गेलेले आहेत. आणि म्हणून अक्रूर कोण आहेत? तर ते वंदन भक्तीचे आचार्य आहेत. त्यानंतर येणारी दास्य भक्ती, या दास्य भक्तीचे आचार्य हनुमंतराय आहेत, स्वतः समर्थ आहेत. आणि सख्य भक्तीचे आचार्य कोण आहेत? तर अर्जुन आहे. आणि आत्मनिवेदन कोण आहे? बलिराजा आहे. दैत्य आहे बरं का, पण काही का असेना बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला समर्थ म्हणतात. तो बली जरी दैत्य असला तरीसुद्धा आत्मनिवेदन भक्ती ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, आत्मसमर्पण म्हणजे स्वतःच्या देहावरती ज्यांनी तुळशीपत्र ठेवलेलं आहे, स्वतः परमेश्वरासाठी ज्यांनी मृत्यू स्वीकारलेला आहे त्याला आत्मनिवेदन म्हटलेलं आहे. आणि म्हणून बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला.
बळी जो आहे तो आत्मनिवेदन भक्ती करून पूर्ण झाला, अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि ही संपूर्ण आत्मनिवेदन भक्ती आपल्याला भागवतामध्ये पुन्हा 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 या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न विचारलाय, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. आता ज्ञान आणि भक्ती म्हटल्यानंतर पुन्हा असं वाटतं की ज्ञानाचा मार्ग वेगळा आहे, भक्तीचा मार्ग वेगळा आहे, आणि मग आपल्यामध्ये आणखीन फारच आपण गोंधळून जातो. मग भक्ती म्हणजे वेगळी आहे, हे काय आहे प्रकरण गौडबंगाल आहे. डोंबिवलीला आम्ही समर्थ भक्त जे आहेत, आम्ही दासनवमी करतो तेव्हा आमची उपासना असते. सकाळी काकड आरतीपासून सुरू होतं. बघा पांडुरंगाच्या मंदिरात पण होते की नाही, सकाळी काकड आरतीपासून जे सुरू होतं, तर मग दुपारी आरती आहे, मग नैवेद्य आहे, मग संध्याकाळची आरती आहे, हरिपाठ आहे, आमच्याकडे सायम उपासना आहे, त्यानंतर सगळी उपासना झाल्यानंतर दासबोध वाचन आहे, मग शेज आरती आहे. हे सगळे देवाला उपचार करणं भक्तीमध्ये येतं. दुसरी एक संस्था आहे ती म्हणजे चिन्मय मिशन आहे. तिकडे अभ्यास वर्ग चालतात, आत्मबोध, तत्वबोध, उपनिषदांचे वर्ग चालतात. त्यांना सांगितलं इकडे या, ते म्हणतात नको बाबा, आम्हाला ते काही भजनं बिजनं काही जमत नाही, त्या काकडावरती म्हणायला आम्हाला काही जमत नाही. आमच्या इकडं सांगितलं की चला आपण चिन्मय मिशनमध्ये जाऊ, चांगले आलेत, विवेकजी आहेत, वर्षाजी आहेत, आपण त्यांची प्रवचनं ऐकायला जाऊया. आमच्या इकडचे लोक म्हणतात नको बाबा, ते काय सांगतात आम्हाला काहीच कळत नाही. याचा अर्थ आपणच असे भक्ती आणि ज्ञान कंपार्टमेंट करून ठेवले. खरंच भक्ती आणि ज्ञान वेगळं आहे का? भक्ती आणि ज्ञान वेगळं नाहीच, किंबहुना ते एकच आहे. सुरेख दृष्टांत बघू, नाथांनी दिलेला आहे. नाथ महाराज म्हणतात की एक साखरेची बाहुली घेतली आणि ती पाण्यामध्ये टाकली तर ती बाहुली पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाते. अगदी त्याचप्रमाणे ज्या उपास्य दैवताची आपण भक्ती करतो, ते उपास्य दैवत आपण स्वीकारलेलं आहे, तेव्हा तो भक्त आपलं अंतःकरण वृत्ती, आपला अहम कोणामध्ये विलीन करतो, तर त्या उपास्य दैवतामध्ये विलीन करतो. आणि म्हणून त्याचा परमात्मा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की तो ब्रह्मांड इतका मोठा आहे, सर्व विश्वामध्ये तो व्यापून राहिलेला आहे. तो विश्वामध्ये व्यापून राहिलेला परमात्मा असा त्याचा बुद्धीचा निर्णय असतो. कुठेही गेला तरी त्याला त्याचा परमात्मा आठवतो. तुकोबाराय म्हणतात ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, सगळीकडे. याचा अर्थ अहंभाव कोणामध्ये विलीन केला, तर तो त्यांनी आपल्या उपास्य दैवतामध्ये विलीन करणं, त्याला भक्ती मार्ग म्हटलेले. पुढे आहे ज्ञानमार्ग. आता ज्ञानमार्गामध्ये सुद्धा तोच दृष्टांत नाथ महाराज पुढे घेऊन जातात. नाथ महाराज म्हणतात साखरेची बाहुली पाण्यामध्ये विरघळली, पण वैशिष्ट्य असं आहे की तीच बाहुली जी साखरेची आहे, त्या साखरेच्या बाहुलीने ते संपूर्ण पातेलभर पाणी काय केलं, तर आपल्यासारखं मधुर करून टाकलं. आणि मधुर करून टाकल्यानंतर ती कशी झाली, तर ती व्यापक झाली. आणि आता व्यापक झाल्यानंतर मी व्यापक झाले असं सांगायला ती शिल्लकच उरलेली नाही. याचाच अर्थ ज्ञानामध्ये सुद्धा जो ज्ञानी भक्त आहे तो सहा अहम सहा अहम सहा अहम असं चिंतन करतो. आणि सहा अहम चिंतन करताना त्याचाही अहम सहामध्येच विलीन होतो. आणि जो भक्त आहे त्याचाही अहम सहामध्येच विलीन होतो. म्हणून ज्ञानमार्ग असू दे, भक्तिमार्ग असू दे, दोन्हीमध्ये अहमलयाची प्रक्रिया एकच आहे. ही एकच आहे असं जर आपल्याला कळलं तर हा मार्ग चांगला, हा मार्ग वाईट, हा कनिष्ठ, हा श्रेष्ठ असं आपण कधीही म्हणणार नाही. किंबहुना संतांना कोणती भक्ती मान्य असेल, तर भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान, ती भक्ती संतांना मान्य आहे. आपलं उलटं आहे. आम्ही जरा परमार्थामध्ये आलो की मोठे मोठे ग्रंथ घेतो आणि ग्रंथच वाचायला लागतो. समजतच नाहीत आम्हाला काही. कसं काय कळणार? कधी नाही भक्ती केली, काही नाही केलं, ग्रंथ उमजणार नाहीत. कलावती हे सुंदर दृष्टांत देतात. आई असं म्हणतात, आम्ही श्रावणामध्ये शुक्रवारचं लेकुरवाळी सवाष्ण बोलवतो. ज्या वेळेला लेकुरवाळी सवाष्ण आम्ही शुक्रवारी बोलवतो, तेव्हा तिच्या खांद्यावरती असणारं जे बाळ, जे तिचं दूध पिणारं आहे, त्या बाळाला वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही. कारण आईला बोलवलं की ते बाळ येतच
अगदीच त्याचप्रमाणे भक्ती एकदा तुम्ही स्वीकारलीत की भक्तीचं असणारं बाळ म्हणजे ज्ञान, ते भक्ती मातेबरोबर काल आपण बघितलं ना, 2 बाळं आहेत तिला, एक वैरागी आणि ज्ञान, ते तिच्याबरोबर येणारच आहेत. मग सोपा मार्ग कोणता आहे? या भक्तीतून जाणं आहे. आणि भक्तीची उदरी प्रसवे ज्ञान संतांना आणि शास्त्रांना मान्य आहे. अशी ही नवविधा भक्ती संपूर्ण जी आहे त्याचं जो आपल्याला आहे तो सगळा विचार आपण बघणार आहोत. आणि म्हणून भक्ती आणि ज्ञान हे वेगळं नाही, दोन्हीमध्ये अहमलयाची एकच प्रक्रिया आहे. आणि ती एकच प्रक्रिया असल्यामुळे ज्याचा जो पिंड आहे त्या पिंडानुसार आपण साधन करावं. काही वेगळं करायची गरजच नाही. मग मी हे का, मी ते का, असं काही नाही. मंदाते एक सुंदर दृष्टांत देतात. मंदाते म्हणतात की पुरुष हे ब्रह्माचं प्रतीक असेल तर स्त्री हे मायेचं प्रतीक आहे. ती का माया आहे? कारण तिने एक भोपळा आणला की ती भाजी करून गप्प बसत नाही. ती त्याची भाजी करेल, त्याचे घारगे करेल, त्याचं थालीपीठ करेल, त्याचं साल काढेल, त्याची चटणी करेल, त्याचं कोशिंबीर करेल. याचा अर्थ एक भोपळा, पण त्याच्यामधून विविधता ती निर्माणच करेल. आता ह्या स्त्रीला ती जरी माया असली तरी सुद्धा आपलं अंतःकरण त्या प्रपंचामध्ये विलीन करायची जिला सवय झालेली आहे, तिला भक्ती सहज जमते. आणि म्हणून स्त्री पटकन परमेश्वरापर्यंत जाऊ शकते. पण पुरुषाचा अहम त्याला तिकडे जाऊ देत नाही, कारण ते अहंकाराचं प्रतीक आहे. फार ताठ आहे, वागता वाकत नाही. आणि हांडा जोपर्यंत टिल्टिंग होत नाही तोपर्यंत पाणी शिरतच नाही, कारण आतली हवा बाहेर गेल्याशिवाय बाहेरचं पाणी कसं काय आत जाणार. आणि म्हणून स्त्रीचं ममत्व सुटत नाही आणि पुरुषाचा अहम सुटत नाही. दोघेही कसे आहेत तर बांधलेलेच आहे. सुटायचं असेल तर हे दोन्ही सोडलंच पाहिजे. आणि सोडायचं असेल तर जिथे जातो त्या उपास्य दैवताच्या चरणी तरी हे सगळं सुटलं पाहिजे. आणि असं हे ज्ञान आणि भक्ती वेगळं नाही, दोन्हीचा पिंड वेगळा आहे. आणि म्हणून आपण कुणाला नावं ठेवू नये, त्याच्यासाठी तो नाहीच. परमार्थाचा मार्ग मुळामध्ये एकट्या जीवानी, एकट्या जीवाच्या उद्धारासाठी एकट्याने केलेला जो प्रवास आहे त्याला परमार्थ म्हणतात. तो सामुदायिक कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून संत म्हणतात ना, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेने तुझे मन स्थिरावेल. एकांतामध्ये बसून एकट्याने करायचं आहे, तो सामुदायिक कधीच होत नाही. आणि असं साधन आपल्याला ठाई ठाई दिसतं. आणि आता ते सूतजी म्हणतायत, जीव कशाने बांधला जातो? शौनका ऐक, जीव मी आणि माझं याच्यामध्ये गुंतला जातो. आणि म्हणून अहंता आणि ममता त्याला बांधून ठेवतात. आणि अहंता आणि ममता बांधून ठेवल्यामुळे काय घडतं तर परमात्मा दुरावतो. अशा या जीवाला अविद्येची उपाधी आहे. आता पुन्हा तो विषय तसा चालाय. आता मात्र या शौनकाने आणखीन काही वेगळे प्रश्न विचारलेत. आता तो म्हणतोय, लोककल्याण हिताचा मार्ग कोणता आहे मुने मला सांगा. नारदाने भगवंताच्या लीला गायल्यात, त्या भगवंताच्या लीला कोणत्या आहेत ते मला सांगा. भगवंतांनी अनेक अवतार घेतलेले आहेत, ते अवतार म्हणजे काय ते मला सांगा. धर्माचं रक्षण कोणी आणि कसं केलं तेही मला सांगा. या सृष्टीची रचना कशी झाली तेही मला सांगा. आता लक्षात येईल की या शौनकाच्या मनामध्ये किती प्रश्न आहेत. हे अतिशय सुंदर प्रश्न आहेत. हे प्रश्नच ऐकले आणि सूतजींना आनंद झाला. ते म्हणतात, अरे किती सुंदर प्रश्न विचारले, हे सगळे समाजहिताचे आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एका टप्प्याटप्प्याने देतो. आणि त्यातला पहिला प्रश्न मी तुझा कोणता घेतो तर धर्म म्हणजे काय हे मी तुला सांगतो. त्यांनी धर्माचं आता सांगायला सुरुवात केली. धर्म म्हणजे काय ते समजून घे. धृत्या दया धारयते सधर्म, अशी धर्माची वैयक्तिक व्याख्या आहे. जीवाच्या संदर्भामध्ये जर मला धर्म समजून घ्यायचा असेल तर धृत्या दया धारयते. धृत्या म्हणजे बुद्धीनी, दया हा गुण जेव्हा धारण केलेला आहे तेव्हा त्याला काय म्हणतात तर तेव्हा त्याला धर्म म्हणतात. उपनिषद तेच म्हणतं. दया याचा अर्थ मी जो अन्न बनवतोय ते अन्न केवळ माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी बनवत असेल तर मी चोर आहे. पण याच समाजामध्ये अनेक लोक असे आहेत, किंबहुना अनेक भूत अशी आहेत की ज्या भूतांना ते शिजवलेलं अन्न गेलं पाहिजे, तिथपर्यंत पोचलं पाहिजे ना, त्यांनाही ते मिळालं पाहिजे ना. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समर्थ म्हणतात, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. बस
ही ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला म्हटलेले दया. परमार्थामध्ये जे मला प्राप्त झालेलं आहे तसंच्या तसं सर्वांना प्राप्त व्हावं अशी इच्छा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला दया असं म्हणतात. मधुत्या दया धारयते स धर्म असं म्हटलंय. धर्माची पहिली व्याख्या व्यक्तीच्या संदर्भात आहे. सामाजिक संदर्भामध्ये म्हटलेले धारणात धारयते इति धर्म. ज्याने समाजाची धारणा होते याचाच अर्थ ज्याच्यामुळे समाजाचं संघटन होतं, समाज एकत्र येतो त्याला धर्म म्हटलेलं आहे. समाजाची संघटना, समाजाचं विघटन मान्य नाही. आचार्यांना तर ते मान्यच नाही. आचार्य म्हणतात समाजाचं संघटन झालं पाहिजे, पण संघटनामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. लक्षात घ्या. आम्ही पुष्कळ बोलतो परमार्थाच्या विषयी, पुष्कळ काही वाचतो, पुष्कळ काही चिंतन करतो, वैयक्तिक भक्तीसुद्धा करतो, पण आपल्या सगळ्यांना एक अनुभव आहे की एक चित्रकार ज्या वेळेला आपल्याच हिंदू लोकांनी जेव्हा आक्षेप घेतला की आपल्या देवदेवतांची त्यांनी काढलेली विकृत चित्र जेव्हा आम्ही आक्षेप घेतला त्यावेळेला त्यांच्या सगळ्या धर्माची लोक एकत्र आले आणि त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला. पण त्याच वर्षी भर दिवाळीमध्ये आमच्या शंकराचार्यांना अटक केलं, पण आमच्यापैकी एकही जड बाहेर रस्त्यावरती आलं नाही. हे दुर्दैव आहे. कुठं समाजाचं संघटन झालं नाही का? माझी जबाबदारी रस्त्यावरती येण्यासाठी जे माझे आचार्य आहेत, जे माझा धर्म मला सांगणारे आहेत, ज्यांनी धर्म टिकवून ठेवलेला आहे, वैदिक धर्माचं जे पालन करतायत, कदाचित ते कर्मठ असतीलही पण तरीसुद्धा वैदिक धर्माचंच पालन करतायत ना, मग त्यांच्यासाठी आम्ही नको यायला? कुठे आम्ही केलं? काही केलं का? नाही केलं. लक्षात घ्या, आम्ही काही केलं नाही. जे बोलतात ते प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. हा अनुभव आहे. आणि म्हणून धारणात धारयते सधर्म. ज्यांनी समाजाची धारणा होते, ज्यांनी समाजाचं संघटन होतं त्याला काय म्हटलेलं आहे तर ती धर्म ही व्याख्या ही सामाजिक संदर्भामध्ये येते. मग त्याच ठिकाणी एक सिद्धांत धर्माच्या बाबतीत सांगितला जातो, तो म्हणजे धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्मच करतो. सिद्धांत आहे बरं का, त्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. श्रुतिमाऊली जर आपल्याला सांगते, वेद आपल्याला सांगतायत तुम्ही धर्माचं आचरण करा, धर्म तुमचं रक्षण करेलच. अजिबात शंका करू नका की धर्म तुमचं रक्षण करणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं रक्षण होईल, पण मी धर्माने चाललेलं असलं पाहिजे. माझी प्रत्येक कृती धर्माने कसली असली पाहिजे, बंदिस्त असली पाहिजे. म्हणून धर्मो रक्षति रक्षितः हा काय सांगितला? सिद्धांत सांगितला. आणि मग काका नेहमी म्हणतात भगवान कोणासाठी अवतार घेतो तर या धर्मासाठी. आणि म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंताचा अवतार आहे. काकांचं आवडीचं वाक्य आहे, भगवंताला अवतार घेणं हे भूषणावं नाही आहे तर ते दूषणावं आहे. कारण आम्ही आमची कर्तव्य पार पाडायची नाहीत आणि त्याला वाट बघत बसायची की तो काय करेल, तो येईल आणि आमचं रक्षण करेल. चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य करणं याला धर्म म्हटलेलं आहे. आणि मग धर्म म्हणजे वैयक्तिक संदर्भामध्ये जेव्हा व्याख्या येते तेव्हा धर्म म्हणजे स्वस्य भावः इति स्वभावः. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, प्रत्येक जीवाचा एक स्वभाव आहे, प्रत्येक गोष्टीचा एक स्वभाव आहे. गोडी हा साखरेचा स्वभाव आहे, खारटपणा हा मिठाचा स्वभाव आहे, आंबटपणा हा चिंचेचा स्वभाव आहे, नांगी मारणं हा विंचवाचा स्वभाव आहे, गारवा हा बर्फाचा स्वभाव आहे. म्हणून प्रत्येकाचा जो मूळचा असणारा स्वभाव त्याला म्हटलेलं आहे धर्म. म्हणून स्वधर्म श्रेयस्कर असं आपल्याला गीता सांगते. परधर्म भयावह गीता सांगते. स्वतःच्या धर्माप्रमाणे वागावं, त्याच्या विरोधामध्ये वागू नये. हो, विरोधामध्ये वागलं की फार फटफजिती आहे. कारण जे आपल्याजवळ नाही तसं दाखवायला जातो, करायला जातो आणि आपली फजितीच होऊन जाते. आणि त्यासाठी हे कधीच करायचं नाही. आणि यासाठी म्हटलेलं आहे की धर्म म्हणजे काय आहे तर प्रत्येकाचा स्वभाव. या धर्माची व्याख्या समर्थ सुंदर म्हणतात. समर्थ धर्माच्या व्याख्या करताना म्हणतात स्वस्वरूपी राहणे हा धर्म. याचा अर्थ जर आम्ही जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत, माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर मग आमचा धर्म काय असला पाहिजे तर आम्ही स्वस्वरूपामध्ये राहिलं पाहिजे. स्वस्वरूपी राहणे हा धर्म. सकल धर्मामध्ये धर्म
पुढचं चरण आहे, सकल धर्मामध्ये अनेक धर्म आहेत, त्या सगळ्या धर्मांपैकी मुख्य धर्म कोणता आहे तर स्वस्वरूपी राहणं, याला धर्म म्हटलेलं आहे. म्हणून एक वैयक्तिक व्याख्या, एक आध्यात्मिक वैयक्तिक व्याख्या, एक सामाजिक व्याख्या, अशा 3 व्याख्या आचार्यांनी आपल्यासमोर ठेवल्या. आणि आता आचार्यांनी एक सुंदर संकल्पना मांडली. आचार्य म्हणतात मानवी जीवनाचं एक सूत्र असलं पाहिजे. ते सूत्र व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी असं असलं पाहिजे. व्यक्तीचा विकास, समष्टी म्हणजे समाजाचा विकास, आणि परमेष्टी म्हणजे ज्या समाजामध्ये आपल्याला कार्य करायचं आहे त्या समाजामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणाचं दर्शन झालं पाहिजे तर ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. परमेष्टीचं म्हणजे परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे. असा विकास प्रत्येकाचा झाला पाहिजे. आणि मग आचार्यांनी दुसरी सुंदर संकल्पना मांडली. आचार्यांनी एक दृष्टांत दिलाय. ते असं म्हणतात, कल्पना करा माझं शरीर आहे, या शरीराची उजवी आणि डावी असे 2 भाग आहेत. उजवी बाजू म्हणजे प्रपंच आहे आणि डावी बाजू म्हणजे परमार्थ आहे, असं कल्पना करा. आणि केवळ उजवी बाजू पुष्कळ वाढली, लौकिकातलं पुष्कळ कमावलं आणि इकडे बघितलंच नाही तर शरीराचा एक बाजूची पुष्कळ वाढ झालेली आहे आणि दुसरं बाजू अत्यंत दुर्बळ राहिलेली आहे. तेव्हा ते शरीर किती बेढब दिसेल, ते विकृत दिसणार आहे. आता ह्याच्या विरुद्ध कल्पना करा की डावीकडे केवळ परमार्थ केला, केवळ परमार्थ केला, केवळ परमार्थ केला, डावी बाजू सुजली सुजली वाढली आणि प्रपंचाकडे काहीच पाहिलं नाही, अगदी त्या प्रपंचाचं वाटोळच झालं, म्हणून ते अत्यंत दुबळं झालं. तर तेही दृश्य जे कसं असेल तर ते शरीराचं विकृतच आहे. आणि म्हणून शरीराचं बहिरंग आणि अंतरंग दोन्हीचा समांतरच काय झाला पाहिजे तर विकास झाला पाहिजे. आणि समांतर विकास होण्यासाठी आपल्याला प्रपंचही करावा लागेल आणि परमार्थही करावा लागेल, ज्याच्यासाठी समर्थ म्हणतात काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. संतवचन आहे ना, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देहाने मी प्रपंच करायचा आहे आणि अंतःकरणाने मी काय करायचं आहे तर परमार्थाचं चिंतन करायचं. आमच्यापैकी आपण प्रत्येकजण कधीतरी शाळेमध्ये गेलोय. शाळेमध्ये गेल्यानंतर गणित शिकलोय. अगदी 4थीमध्ये सुद्धा एक सिद्धांत शिकलो की 2 समांतर रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत, त्या कधी एकमेकींच्या मध्ये येतच नाहीत. मग प्रपंच आणि परमार्थ या 2 समांतर रेषा आहेत. जर या 2 समांतर रेषा आहेत तर एक शरीराने करायचं आहे आणि एक अंतरंगाने करायचं आहे, तर कोण कोणाच्या मध्ये येणार आहे हो? कोणीच कोणाच्या मध्ये येणार नाही आहे. कशाच्या मध्ये येणं शक्यच नाही, कारण दोन्ही सत्ता भिन्न आहेत, दोन्हीची इंद्रिय भिन्न आहेत. एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे. सूक्ष्माने तुम्ही काही करा. बघा संतांकडे काय शिकायचं असतं. एक दिवस डॉक्टर काका घरी आले होते. घरी आल्यानंतर एक गृहस्थ असे भक्त आले भेटायला. आणि भक्त आले भेटायला त्याच्यानंतर संतांच्या चरणी आल्यानंतर श्रवण करावं, पण त्यांचा काय माहिती नाही काय झालं, इतके प्रश्न होते. ते सगळे प्रश्न विचारता 3-3.5 तास निघून गेले आणि ते गृहस्थ बोलतच राहिले. काका निवांत बसले. मग बराच वेळानंतर मलाच दया आली. मग ते गेल्यानंतर मी काकांना म्हटलं, अहो काका, भक्तीसाठी श्रवण भक्तीसाठी आलेले, ह्यानीच तर तुमच्यावरती श्रवण शक्ती केली की हो, कुठं श्रवण काही केलं? काका पटकन म्हणाले, त्यांनी श्रवण शक्ती केली पण मी केलीच पाहिजे असं थोडीच आहे. त्यांनी तो बोलत राहिला, आतमध्ये मला जे करायचंय ते करता येतं की नाही? लक्षात येईल हे संतांचं वागणं. ते शरीराने तिथेच आहेत, ते कानाने ऐकतायत, पण तिथे राहिलेत, जे करायचंय ते अंतरंगाने करतायत. आता इतकं सोपं आपल्याला भागवतांनी करून दिलेलं आहे. आणि नात आपल्याला आचार्य तेच सांगतायत, शरीर आणि अंतःकरण या 2 समांतर रेषा आहेत, त्या कधी एकमेकींना छेदत नाहीत असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतरचा पुढचा जो विचार आहे तो धर्म हा विषय सांगितल्यानंतर लगेच विचार येतो, तो म्हणजे धर्मग्लानी. खूप सुंदर विचार आहे. धर्मग्लानी म्हणजे काय? कारण एकदा धर्म म्हटल्यानंतर धर्मग्लानी आहेच. एक हिंदी छान भजन आहे, कलियुगामध्ये काय असणार आहे, धर्म भी होगा कर्म भी होगा लेकिन शर्म नहीं होगी. बघतो कपडे कसे आहेत, न बोलणंच बरं आहे. या व्यासपीठावरनं तर काही आवश्यकताच नाही त्याची बोलायची.
म्हणून याही ठिकाणी देवळांमध्ये गर्दी भरपूर आहे, किंबहुना तरुणांची गर्दी वाढते आहे. देवळामध्ये जर तरुणांची गर्दी वाढत असेल तर ती चिंतेची बाब आहे, ती आशेची बाब नाही आहे. कारण नैराश्य आहे, कुठेतरी सुरक्षितता नाही आहे त्यांना, हे दर्शवून दिलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून ती चिंतेची बाब आहे, ती आनंदाची बाब नाही आहे, लक्षात घ्या. हा जेव्हा विचार करतो तेव्हा धर्मग्लानीची व्याख्या सांगितलेली आहे की संप्रदायामधलं मूळ तत्व जेव्हा दूर सारलं जातं आणि बहिरंगातल्याच गोष्टी जेव्हा धरून ठेवल्या जातात, म्हणून ज्याच्यामध्ये कृत्रिमता आहे, ज्याच्यामध्ये दांभिकता आहे, ज्याच्यामध्ये दर्शन आहे, ज्याच्यामध्ये यांत्रिकता आहे, या सगळ्या गोष्टींचा शिरकाव जेव्हा एखाद्या संप्रदायामध्ये होतो तेव्हा त्या संप्रदायाचं असंच झालं पाहिजे तसं दुसरं चालणारच नाही. आमच्याकडे असं म्हणजे असंच आहे, काय हरकत आहे जरा दुसरं व्हायला, पण नाही, चालणार नाही. असं असेल तर लक्षात घ्यायचं ते काय आहे, तर कर्मठपणा आहे. जिथे कर्मठपणा आहे तिथे काय आहे, तर त्यालाच धर्मग्लानी असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे. हे सगळं ऐकलं तो शौनक म्हणतोय, अहो तुम्ही हे सगळं सांगताय, धर्माचं आचरण करायचं, सगळं करायचं, मला करायचंय, पण ते मी कसं करू आता मला सांगा. हे सगळं सांगितलं, ते माझ्या बुद्धीलाही पटलं की मी धर्माने वागलं पाहिजे. मग धर्माने जर मला वागायचं असेल तर मी नेमकं कसं वागायचं हे जर तुम्ही मला सांगितलं तर ते मला पटेल की धर्माने कसं वागायचं, ते जरा मला समजावून सांगा. असं जेव्हा त्यांनी विचारलं त्यावेळेला आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणत आहेत की जर धर्माने वागायचं असेल तर जीवाने एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे काय आहे, तर प्रत्येकाने रोज पंचयज्ञ केले पाहिजेत. आणि मग आता 5 यज्ञ म्हणजे काय ते सांगायला सुरुवात केली. लगेच प्रश्न आहे शौनकाचा, पंचयज्ञ सांगताय पण ते पंचयज्ञ म्हणजे काय ते मला सांगा. आणि आता सूतजींनी सांगायला सुरुवात केली. 5 यज्ञ आहेत. पहिला यज्ञ आहे मातृपितृयज्ञ. आता मातृपितृयज्ञ म्हटल्यानंतर लगेच आपल्याला वाटतं मातेची सेवा करायची, पित्याची सेवा करायची म्हणजे मातृपितृयज्ञ एवढाच आहे. तो इतका सीमित नाही, हे तर करायचंच आहे आपल्याला. आपल्या घरामध्ये जे वृद्ध आहेत, माता पिता आहेत, आजी आजोबा आहेत, काका आहेत, मावशी आहेत, आत्या आहेत, जे जे कोणी आहेत नातेवाईक, किंबहुना कोणी शेजारी असतील, जे काही आहेत, त्यांची सेवा करणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. मातृपितृ यज्ञामध्ये ते अनुस्यूतच आहे. पण त्याचबरोबर मातेकडून आणि पित्याकडून म्हणजेच पैतृकाकडून एक वारसा येतो प्रत्येकाला. रामायणामध्ये त्याचं सुंदर उदाहरण आहे, आणि ते उदाहरण दिले दशरथाच्या बाबतीत. दशरथ म्हणतोय ज्या वेळेला रामाला वनवास पाठवायचंय त्यावेळेला काहीच कर, तर तू नको जाऊस रे रामा वनवासामध्ये, काय व्हायचं ते होऊ दे असं तो म्हणतोय. पण रामाने जाणीव करून दिली आणि राम म्हणतो नाही मी जाणार आहे बरं का. आणि का जाणार आहे, कारण प्राण जाये पर वचन न जाये यह न्यारी रघुकुल की रीत असं म्हटलंय. याचा अर्थ ज्याच्यामुळे मला जीवनामध्ये दुःख मिळणार आहे हे माहिती आहे दशरथाला, पण तरी सुद्धा माझ्या वंशपरंपरेने आलेला वारसा आहे, ज्याच्याने मला दुःख होणार आहे याची पूर्णपणाने जाणीव असली तरी सुद्धा दशरथाने आपल्या पुत्राला वनामध्ये पाठवलेलं आहे. माते पितेकडून जे आलेले, आपल्याकडे कुळधर्म कुळाचार येतो, जो आलेला आहे त्याचं जसंच्या तसं पालन करायचं. हे असं का तसं का नाही विचारायचं. तो वारसा पुढच्या पिढीकडे जायचा आणि त्याचं पालन करणं, त्याच्यावरती अत्यंत श्रद्धेने, भले नसेल सुरुवातीला श्रद्धा पण करा, केल्याने कळेल की त्याचा फळ काय येते. एकदा कळेल, दुसऱ्यांदा पहिल्यांदा कळणार नाही, दुसऱ्यांदा कळणार नाही, तिसऱ्यांदा केल्यानंतर कळेल की हे केल्याने मला जे मिळणारं समाधान आहे ते समाधान कोणत्याही पैशामध्ये न मोजण्यासारखं आहे. आणि म्हणून मातृपितृयज्ञ याचा अर्थ मोठ्यांची जशी सेवा आहे तसाच त्यांच्याकडून आलेला वारसा जो आहे त्याचं जतन करणं असाही आहे. त्यानंतरचा दुसरा जो यज्ञ आहे तो भूतयज्ञ आहे. भूभवती ह्या विश्वामध्ये जे जे निर्माण झालेलं आहे, भूतयज्ञ म्हटले बरं का, जे जे निर्माण झालेले या संपूर्ण विश्वामध्ये त्या सगळ्याचं काय आहे, त्याला काहीतरी देणं, तो भूतयज्ञ आहे. मग भूतयज्ञामध्ये आपल्याकडे अगदी साधं सांगितलंय, जेवायला बसल्यानंतर काय करणं, एक घास काढून ठेवणं आणि तो काय करावं, तर ती चित्रावतीच्या निमित्ताने काढणं आणि घराच्या बाहेर जाणं. आम्ही घळीमध्ये दासबोध शिकतो, ते आमचे भाऊ काका सुंदर सांगतात. ते म्हणतात एक घास घ्या, घास घेतल्यानंतर सगळ्या देवदेवतांचं स्मरण करा, ऋषीमुनींचं स्मरण करा, सर्व जे भूत आहेत
चारही प्रकारचे अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज या सगळ्यांचं स्मरण करा आणि तो घास नेऊन एखाद्या झाडाच्या खाली टाका. या निमित्ताने जीवाचं आणि झाडाचं एक नातं तयार होतं. ज्यांनी मला सावली दिलेली आहे त्याच्याकडे मी जातो आणि माझं अन्न त्याच्या खाली जेव्हा टाकतो तेव्हा ते किड्या मुंग्यांना तर मिळतं, पण त्याच्याबरोबर जेव्हा मी पाणी घालतो तेव्हा त्याचेही तर आशीर्वाद मला मिळतातच ना. आणि म्हणून मानवाचं आणि निसर्गाचं एक सुंदर नातं निर्माण करणं, या नात्यातून एक सुंदर निर्माण होणारा जो समाज आहे तो कशातून निर्माण होतो तर तो भूतयज्ञातून निर्माण होतो. साने गुरुजींनी सुंदर सांगितलंय बघा. साने गुरुजींच्या चरित्रामध्ये कथा येते, तो श्याम लहान होता तेव्हा त्याच्या आईने एक मोगऱ्याचं झाड लावलं आणि त्या मोगऱ्याच्या झाडाला एक कळी आली. कळी आल्यानंतर इतका आनंद त्या श्यामला झाला. तो म्हणतो, आईला काय करू मी? आई म्हणते, अरे श्याम काही करू नकोस, तुझ्या सगळ्या मित्रांना बोलवून घेऊन येऊया. आपण काय करूया, या कळीचा काय करूया, आता वाढदिवस साजरा करूया. झाडाच्या कळीचा वाढदिवस साजरा करणं आहे का संवेदनाशील आमचं असं मन? आम्ही मनाने मुरदाड झालोय कुठेतरी. या समाजाकडे बघण्याची निखळ दृष्टी नाही आमच्याकडे राहिली. भागवत आपल्याला ती दृष्टी देते बरं का, की काय यज्ञ कसा करायचा. याला भूतयज्ञ म्हटलंय. भूतयज्ञामध्ये आम्ही गोष्ट सांगतो नाथांची, की नाथांनी कुठे कावड घेतलेली आहे आणि ती रामेश्वरची कावड गाढवाला घातलेली आहे, कारण त्यांना तेच तत्व तिथे दिसलं. नामदेव पुत्राच्या मागे तूप घेऊन झालेले आहेत. ही कथा आम्ही कौतुकाने सांगतो, पण प्रत्येक भूताच्या वेळेला आम्ही तसं करतो का? म्हणून भूतयज्ञामध्ये जे जे आजूबाजूला आहेत त्यांच्याविषयी दया दाखवणं आणि त्यांना काहीतरी देणं हे अत्यंत आवश्यक आहे. असं म्हटल्यानंतर शहरातल्या एका बाईने लगेच आपल्या सद्गुरूंना विचारलं, आम्ही 15व्या मजल्यावरती राहतो, आम्ही काय करावं? आमच्याकडे कुठं झाडं आली, आमच्याकडे झाडं नाहीत आणि बाकी काही नाही, तेव्हा आम्ही काय करावं? त्या सद्गुरू कलावती आई होत्या. आई म्हणाल्या, फार सोपं आहे, अवघड काहीच नाही. ज्याला करायचंय त्याला खूप सोपं आहे. अगं स्वयंपाक करतेस ना, भाकरी करतेस, पोळी करतेस, मग भाकरीचा किंवा पोळीचा इतका छोटा तुकडा घे, त्याच्यावरती एक थेंबभर तूप घाल आणि ते काय कर, तुझ्या घरात वैश्वानर यज्ञाचा अग्नी आहे ना, जो तुझं पोट भरतोय, मग ती चूल असेल, स्टोव असेल, गॅस असेल, त्याच्यावरती समर्पित कर, अग्नीला समर्पित कर आणि मग प्रसाद म्हणून भोजन करा. अवघड आहे का? आहे ना. यज्ञ तर कसाही करतो, पण भूतयज्ञ केला पाहिजे गृहस्थाश्रमामध्ये, तर तो केलाच पाहिजे. सकार अक्का म्हणायच्या, ज्यांच्या चरणी मी भागवत शिकले त्या अक्का म्हणायच्या, गृहस्थाश्रमामध्ये जर भूतयज्ञ हे 5 यज्ञ केले नाहीत चालणारच नाही, ते केलेच पाहिजे. कारण तो धर्माचा पहिला पाया आहे आणि परमार्थाचा मूळ पाया आहे. आणि या ठिकाणी सांगितलेला दुसरा भूतयज्ञ, तिसरा देवयज्ञ आहे. देवयज्ञ याचा अर्थ देवाचं पूजन. आता देव शब्द आपल्याला माहिती आहे, दिव हा धातू आहे. दिव धातूपासून 2 शब्द तयार झाले, लौकिकामधला दिवा आणि पारलौकिकातला देव. एक दिवा अंधार घालवतो आणि दुसरा देवा काय करतो तर तो मला आत्मप्रकाश देतो. आणि म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये देव म्हणजे काय हे सांगताना काका म्हणतात, दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. डोळ्यांनी बघूनही कळतं, कानांनी ऐकूनही कळतं, गंधानेही कळतं, स्पर्शानेही कळतं, रसनेही कळतं. हे कळणं म्हणजे संवित आहे, याला संवित म्हटलेलं आहे. आता हे देवाचं स्वरूप आहे, कारण तो ज्ञान स्वरूप आहे. आता तो देवयज्ञ आहे आणि म्हणून देवाची पूजा करणं, देवाला सर्व समर्पित करणं, देवाला काय काय द्यायचं, सगळं जे काही द्यायचं ते शास्त्रानुसार द्यायचं. काकापूर्वी खूप छान गोष्टी सांगायचे, कदाचित मुरगुडकरांनी ऐकल्या असते. मला काल सगळे म्हणाले आम्ही काकांच्या गोष्टी कधी ऐकल्या नाही, पण काका खूप सुंदर गोष्ट सांगायचे. काकांची आवडती गोष्ट होती पत्रम पुष्पम फलम थोय. असं पत्र कुणी वाहिलं की ज्याच्यामुळे भगवान तिच्याकडे आलेत, तर द्रौपदीने असं पत्र वाहिलं की भगवान तिच्याकडे आलेत. तिची अंतरंगाची स्थिती काय आहे, दुर्वास ऋषी आलेले आहेत, ती अत्यंत संकटामध्ये आहे. पुष्प कोणी वाहिलं, गजेंद्राने पुष्प वाहिलं, हाही संकटामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, एकच काय दिले, फुल दिलेलं आहे. पत्रम पुष्पम. फल कोणी दिलं तर ते शबरीने दिलं. रामाची भेट आणि रामाला काहीतरी देणं हे शबरीच्या जीवनाचं ध्येय आहे.
पण तोय म्हणजे देणारा रंथीदेव आहे. ह्या रंथीदेवाने दिलेलं तोय मात्र वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे, कारण त्याला निश्चित माहिती आहे की माझ्या घरातलं पाणी जर मी दिलं तर उद्याचा दिवस मला दिसणार नाही, माझ्या पत्नीला दिसणार नाही. पण स्वतःच्या देहावरती तुळशीपत्र ठेवून सगळी त्याच्या राज्यामधली जनता तडफडून तडफडून जाते, कारण पाणीच नाही. गुरं सगळे तडफडून जात आहेत. या परिस्थितीमध्ये घरात असलेलं पाणी रंथीदेवांनी देऊन टाकलंय. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर ते तोय आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. हे जे देणं आहे ते अत्यंत भावाने देणं आहे. तो काय आहे तर तो देवयज्ञ आहे. आणि म्हणून तिसरा देवयज्ञ सांगितलाय. चौथा मात्र अतिथी यज्ञ. हा तर गृहस्थाश्रमामध्ये केलाच पाहिजे असं अक्का म्हणायचं, केलाच पाहिजे. अतिथी म्हणजे कोण? फोन करून येणारा अतिथी नाही म्हणतो, जो तिथी न बघता येतो त्याला अतिथी म्हणतात. अतिथी शब्दाचीच व्याख्या आहे. तिथी ज्यांनी पाहिलेली नाही, अचानक दारामध्ये आलेला आहे आणि असा जो आलेला आहे तो अतिथी यज्ञ आहे. आणि त्या अतिथीला घरामध्ये जे जे काही आहे ते त्याला अत्यंत मनापासून देणं, त्याला तृप्त करणं, त्याला समाधानी करणं, त्याला शांत करणं, याला अतिथी यज्ञ करावा असं म्हटलेलं आहे. आणि हा यज्ञ गृहस्थाश्रमामध्ये केलाच पाहिजे. आणि का केला पाहिजे त्याचं शास्त्र अक्का सांगायच्या. शास्त्र ऐकल्यानंतर धडका बसेल की अतिथी यज्ञामध्ये इतका काही अर्थ आहे हे आपल्याला माहितीच नाही. अक्का म्हणायच्या आपल्याला असा अनुभव येतो. आपण घरातली गृहिणी असते, घरामध्ये कधीतरी पोरं मागे लागतात, आई जरा गाजराचा हलवा कर, गाजराचा हलवा कर. ती बाई बिचारी बाजारामध्ये गाजरं घेऊन येते, घरामध्ये गाजराचा हलवा मुलांसाठी करत असते. आणि अशा वेळेला अचानक माहीत नाही, काही नाही, बऱ्याच वर्षामध्ये ज्याची भेट झालेली नाही असा कुणीतरी अचानक दारामध्ये येतो. आणि तो आल्यानंतर त्या गृहिणीला इतकं बरं वाटतं. ती म्हणते वा किती वर्षांनी आलात, खूप बरं वाटलं, बऱ्याच वर्षांनी आपली भेट झाली आहे, बसा, मी नुकतीच काय करते तर गरम गरम गाजराचा हलवा करते, मी तुम्हाला देते बरं का. आता काय नैवेद्य दाखवायचा, तुम्हाला दिलं म्हणजे पोचलं ना, कारण अतिथी कसा आहे नारायण स्वरूप आहे असं ती सहज बोलून जाते. ती जे काही केलेलं असेल, मग तो साधा उपमा असेल किंवा साधा घावन असेल किंवा साधा केलेला शिरा असेल किंवा तिने केलेला गाजराचा हलवा आहे, पण जो न सांगता आलेला आहे त्याला तिने दिल्यानंतर त्यालाही विलक्षण आनंद होतो. आणि असा जेव्हा विलक्षण आनंद होतो तेव्हा तो काय आहे, तो अतिथी यज्ञ तिने केलेला आहे. पण त्याच्या मागचा अर्थ असा आहे की जो अचानक न सांगता आलेला आहे आणि त्याला गरम गरम काहीतरी दिलेलं आहे, तो पूर्णपणे तृप्त झालेला आहे, अशा वेळेला त्याचं गतजन्मीचं ते श्राद्ध असतं. आणि त्या श्रद्धाला त्याच्या मुलांनी त्याचं तर्पण केलेलं नसतं. अतृप्त असलेला आत्मा अचानक तिथे येतो आणि जेव्हा आपण अतिथी यज्ञामुळे तेव्हा देतो तेव्हा तो तृप्त होऊन जातो. आता अक्का म्हणायच्या उलट विचार करा, मी असं कधीतरी कोणाकडे तरी जाते आणि जेव्हा असे जातो तेव्हा मी स्वतः अनुभवावरून सांगते. एक दिवस औरंगाबादला गेलो आणि मी आणि माझा मामा कोणाच्या तरी एक मृत्यू झाला आणि महिन्यात काही भेटायला झालो नाही आणि म्हणून आम्ही गेलोय म्हणून भेटायला गेलो. आता भेटायला गेल्यानंतर काही देणं अपेक्षितच नव्हतं, कारण आम्ही कशासाठी गेलो होतो तर दुःख दाखवण्यासाठी गेलेलो होतो. पण ज्यांच्या घरी गेलो त्यांनी गेल्याबरोबर पहिल्यांदी आमच्यासमोर श्रीखंडाचीच वाटी आणून ठेवली. मी अक्कांचं ऐकलं होतं म्हणून मामाला म्हटलं, मामा आज तुझं आणि माझं श्राद्ध एकाच दिवशी. ज्याच्यासाठी गेले पण समोर गोड पदार्थ आलाय, लक्षात घ्या, विचार केलेला नाही. अतिथी यज्ञामध्ये किती विचार शास्त्राचा केलेला आहे, भागवतांनी किती विचार केलेला आहे, म्हणजे पूर्ण शास्त्र आपल्याला भागवत काय सांगतं. आणि म्हणून अतिथी यज्ञ गृहस्थाश्रमामध्ये केलाच पाहिजे असं अक्का म्हणायच्या. अक्कांचं एक सुंदर उदाहरण होतं. अक्का डोंबिवलीला एका ठिकाणी भागवताला आल्या होत्या. घरामध्ये जिच्याकडे उतरल्या होत्या ती इतकी भावानी स्वयंपाक करत होती. भर दुपारी 12 वाजता एक बाई काही इंटरनल कपडे विकायला आली आणि त्या बाईंनी तिला आकलून दिलं, चालून जा, आता बिलकुल काही मी घेणार नाही, काही नाही, मला वेळ नाही, तू बाहेर चालत जा. आणि तिने हाकलून दिलं. अक्काने बघितलं की घरात भर दुपारी 12 वाजता माध्यान्हीच्या वेळेला आलेल्याला बाहेर फिरून दिलं. अक्का काहीच बोलल्या नाहीत. ही स्वयंपाकाला गेली. अक्का भराभरा बाहेर गेल्या. त्या बाईला बोलवलं. ते बघितलं तर सगळे इंटरनल लेडीज गारमेंट होते.
ज्याचा अक्कांना कधीच उपयोग नव्हता. कारण अक्कांना बायकांचे कपडे कधी विकत आणलेले चालायचे नाहीत, पुरुषांनी शिवलेले चालायचे नाहीत, स्वतःचे कपडे स्त्रीनी स्वतःच घातले पाहिजेत, हे आयुष्यभर अक्कांनी तत्व पाळलेलं होतं. त्या अक्कांनी त्या बाईकडचे सगळे पैसे देऊन ते कपडे विकत घेतले. जिच्याकडे उतरल्या होत्या ती बाहेर आली आणि ती बघत राहिली. अहो अक्का, हे काय, ह्याचा तुम्हाला काय उपयोग आहे? अक्का म्हणाल्या, मला ह्याचा काहीच उपयोग नाही. ती बाई निघून गेली पैसे घेऊन. आणि मग अक्का म्हणाल्या, अगं भर माध्यानीला तुझ्याकडे कोणीतरी आलं होतं. हे पोट आहे ना, हे क्षुधा आणि तृष्णा जीवाला पाप करायला लावतात आणि म्हणून दारोदारी हिंडायला लावतात. निदान माध्यानीच्या सुमाराला जरी कोणी आलं त्याला तरी काय करा, तर रिकाम्या पोटी पाठवू नका, त्याला पूर्ण शांत करून पाठवा. आणि त्याला जो अपूर्ण पाठवलं नाही, संसार तुमचा पूर्ण होणार. चाललेल्या संसारामध्ये काय विघ्न केव्हा कसं येईल सांगता येत नाही. आणि म्हणून त्याला शांत करून पाठवणं. ते सगळे कपडे घेतले आणि अक्कांनी तिच्याच घरी टाकले, कारण अप्पांना त्याचा काहीच उपयोग नव्हता. याला म्हटलेलं आहे काय, अतिथी यज्ञ आहे. आणि म्हणून त्याला यज्ञाचा दर्जा दिलेला आहे. यज्ञाने जितकं पुण्य आहे तेवढंच अतिथीला जे काही केल्याने पुण्य आहे. त्यानंतरचा जो यज्ञ आहे तो म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. ब्रह्म हा शब्दच मुळात ज्ञानाला पर्यायवाचक आहे. आणि म्हणून ब्रह्मयज्ञ मध्ये ज्ञान अनुस्यूत आहे. ब्रह्मासाठी आचार किंवा ब्रह्मजानाति इति ब्राह्मणा हे सगळं ब्रह्माच्या स्वरूपामध्ये ज्ञानाच्या व्याख्यांमध्ये बसतं. पण ब्रह्मयज्ञ याचा अगदी साधा सोपा अर्थ भागवतांनी केलेला आहे. म्हणजे मुळामध्ये अध्ययन करणं, विविध प्रकारचं ज्ञान मिळवणं, ज्या ज्ञानाच्या साह्याने माझं जीवन जे आहे ते उन्नत करणं, विचारांनी जीवन उन्नत करणं, म्हणजे अध्यापन करणं, म्हणजे पहिल्यांदा शिकणं, अध्ययन करणं आणि त्यानंतर अध्यापन करणं. जे जे मला माहीत आहे ते ते इतरांना सांगणं. समर्थ म्हणतात, जे जे आपण असे ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे बहुत लोक. सकल नाही, कारण सगळे शहाणे होणारच नाहीत, त्यांना माहिती. समर्थांना नक्की माहिती आहे सगळे शहाणे होणार नाहीत, बहुत लोक समर्थ म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मयज्ञ याचा अर्थ अध्ययन करणे आणि अध्यापन करणे, याला ब्रह्मयज्ञ म्हटले. त्याचबरोबर जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानांचं पूजन याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्मयज्ञ दररोज करावा सांगितलेलं आहे. मग आम्ही म्हणू आम्हाला दररोज कुठे शक्य आहे? नाही ना शक्य. पण दररोज शक्य नसेल तरी समर्थ म्हणतात काय करा, नाही प्रत्यक्षात शक्य झालं तर मानसपूजेमध्ये तरी करा. मानसपूजेमध्ये नाही का करता येणार? आता एखादा ज्ञानी आणा मानसपूजेमध्ये, एखादा संत आणा, सद्गुरू आणावं आणि मग काय करावं, मानसपूजन करावं. आता त्याला तरी काही लागत नाही ना, पण तरी सुद्धा आम्ही करतच नाही. सगळं पट्ट हो पण वळतच नाही. आम्ही म्हणतो मुलं आमची ऐकतच नाहीत. ऐकत नाही त्याचा अर्थ त्यांना कान नाही तसं नाही, ते सांगितल्याप्रमाणे आचरण करत नाहीत. आणि तसंच आम्ही तसेच असतो. संत आम्हाला सांगतात आणि आम्ही त्यांचं ऐकत नाही. आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, आम्ही संतांचं ऐकत नाही. शेवटी गोळाबेरीज एकच आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही. हे असंच आहे. पण ब्रह्मयज्ञ म्हणजे ज्ञान मिळवणं, ज्ञान देणं आणि ज्ञानांचं पूजन करणं, याला ब्रह्मयज्ञ म्हटलंय. हा सामाजिकतेचा वस्तुपाठ भागवतांनी आपल्यासमोर ठेवला आहे. याला धर्माचं प्रत्यक्ष आचरण म्हणतात असं या ठिकाणी सांगितलं. आणि एवढं सांगितल्यानंतर आता तो शौनक म्हणतोय, हे मला पटलेलं आहे, हे खूपच छान आहे, आता मला पुढे सांगा. पुढचा प्रश्न माझा आहेच, विश्वाची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा. त्याचे प्रश्न संपत नाहीत. आणि आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि ते सांगताना ते म्हणतात की शास्त्रांनी जसं सांगितलंय तसं समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेताना शास्त्राचं आपले अत्यंत की हित आहे. संत म्हणजे मायमाऊली आहे, पण शास्त्र म्हणजे अत्यंत कठोर आहे. आणि कठोर असलं तरी ते पित्याप्रमाणे आहे. पिता बालकाचं अत्यंतिक हित जाणतो. आणि म्हणून जेव्हा मूल चुकीचं काही करतं त्यावेळेला पिता त्याला घराबाहेर देतो, पाठवून देतो किंवा त्याला दंड करतो. कारण तो त्या बालकाचं अत्यंतिक हित जाणतो. आईच्या लाडाने पोरं बिघडतात, पण बाप लाडच करत नाही, त्यामुळे पोरं बिघडायचा संबंधच आहे. याला शास्त्र म्हणतात. मग शास्त्रामध्ये काही जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आहे. मग विश्वाची उत्पत्ती कधी केव्हा झाली आहे याचा अर्थ एक काळ असा होता की कधी या ठिकाणी जे आज आपल्याला विश्व दिसतंय तशा स्वरूपात ते कधीच नव्हतं. त्या ठिकाणी काही होतं असंही म्हणता येत नाही, काही नाही असंही म्हणता येत नाही. असं नासदीय सुक्त आपल्याला म्हणतं.
ते सत होतं की ते असत होतं, ज्याच्याविषयी मला काहीच बोलता येत नाही, अशी एक स्थिती होती. आणि अशा या स्थितीमध्ये म्हणजे इथे गृहीत धरलेलं आहे की एक विश्व जे आज तुम्हा आम्हाला इंद्रियांना गोचर होते किंवा ते आम्हाला इंद्रियांना समजते, आमच्या जाणीवेच्या प्रांतामध्ये ते येते, ते पूर्वी नव्हतं, हे गृहीत धरलेलं आहे. आणि गृहीत धरल्यानंतर विश्व नाही असं गृहीत धरल्यानंतर असं म्हटलेलं आहे की एक ब्रह्म नावाचं तत्व आहे की जे कधी नाही असं होत नाही, ते नित्य असतं आणि ते जे आहे ते ज्ञानस्वरूप आहे. आणि अशा या ब्रह्माला काय झालं, एकोहम बहुश्याम असं स्फुरण झालं. एकोहम बहुश्याम प्रजा येतं, मी एक आहे आणि मी बहु व्हावं असं त्याला काय झालं, ते स्फुरण झालं. आता हे जे स्फुरण आहे या स्फुरणालाच काय म्हटलेलं आहे, मूळमाया म्हटलेलं आहे. हे मूळमाया म्हणजेच ईश्वर आहे. आता या ईश्वराला असं वाटलं की विश्वाची उत्पत्ती करावी, पण विश्वाची उत्पत्ती करावी असं वाटून का ती होते, त्यासाठी काहीतरी तर साधन लागतं. काही साधनच नाही, हातामध्ये काही नाही. नुसतं वाटलं विश्वाची उत्पत्ती करावी, नाही ना विश्व निर्माण झालं. मग ते निर्माण होण्यासाठी काय करायचं, मग ते करण्यासाठी काहीतरी तर करायला पाहिजे. आणि म्हणून हीच मूळ माया याच ईश्वराने काय केलं तर आपल्याच अंगामधून असणाऱ्या त्या स्वतःच्या 3 शक्ती ज्या आहेत त्या 3 शक्ती निर्माण केल्या. आता या 3 शक्ती म्हणजे माहिती आहेत आपल्याला, 3 गुण आहेत. सत्वगुण आहे, सत्व रज आणि तम, ह्या 3 शक्ती निर्माण केल्या. जेव्हा मी एकोम बहुश्याम स्फुरण आहे त्याला मूळमाया म्हटलेलं आहे. याच मूळ मायेला जेव्हा विश्वाची उत्पत्ती करायची तेव्हा ती करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदी आपल्यामधूनच, जसा कोळी आपल्या शरीरामधून एक चिकट द्रव निर्माण करतो, आपल्या भोवती जाळं निर्माण करतो, तसंच याच तत्वाने आपल्यामधून 3 गुण निर्माण केले. आता हे 3 गुण निर्माण केले तरी सुद्धा विश्व नाही ना निर्माण झालं. मग हे 3 गुण निर्माण केल्यानंतर 3ही गुणांच्या काय केल्या तर 3ही गुणांच्या देवता निर्माण केल्या. म्हणून सत्वगुणाची देवता जी आहे ती विष्णू झाली. रज गुण जो आहे त्याची देवता कोण झाली आहे तर ब्रह्मदेव झाले. आणि मग जो तमोगुण आहे त्याची देवता कोण आहेत तर ते सदाशिव किंवा महेश झाले. तिघांना काम दिलं. ब्रह्मदेवानं उत्पत्तीचं काम दिलं, स्थितीचं काम जे आहे ते विष्णुदेवांकडे आलेलं आहे आणि लयाचं कार्य जे आहे ते शिवशंकरांकडे दिलेलं आहे. अशा या देवता सुद्धा सूक्ष्म आहेत आणि म्हणून या सूक्ष्म देवता बनवल्या. पण निर्मिती काही विश्वाची होईना. आणि मग आता जेव्हा विश्वाची निर्मिती होईना त्यावेळेला पहिल्यांदी मूळमाया झाली, मूळमायेमधून गुणमाया झाली, गुणमायेमधून आता जडमाया करायची. मग जडमायेमध्ये पहिल्यांदी काय केलं तर ह्या 3 गुणांच्या पैकी तमोगुणामधून काय निर्माण झालं तर पहिल्यांदी या तमोगुणातून 3 अहंकार निर्माण केले. भागवताची प्रक्रिया समजून घ्या, बाकीच्या शास्त्राची गेली तर फार गोंधळ. ह्या तमोगुणातून 3 प्रकारचे अहंकार निर्माण केले. पहिला अहंकार जो आहे तो वैकारिक अहंकार आहे, दुसरा अहंकार जो आहे तो तेजस अहंकार आहे आणि तिसरा अहंकार जो आहे तो तामस अहंकार आहे. या वैकारिक अहंकारातून 10 प्रकारच्या देवता निर्माण झाल्या. तेजसामधून पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांची निर्मिती झाली आणि तामस जे आहे त्याच्यातून पंचमहाभूत निर्माण झाली. आता ही पंचमहाभूत म्हणजे पहिल्यांदी काहीच नव्हतं म्हणून ते ब्रह्म होतं आणि मग त्यातून जी पंचमहाभूत तमगुणामधून निर्माण झाली ते आकाश, आकाशात वायू, वायू तेजात, तेजात आपात, आपात पृथ्वी, अशी पंचमहाभूत निर्माण झाली. जी जी पंचमहाभूत निर्माण झाली या सगळ्याचं सृजन त्यांनी केलं. तत् सृष्ट्वा तत् अनुप्राविशत, त्यांनी ज्याचं ज्याचं सृजन केलं त्या सगळ्यामध्ये तो शिरला. तत्सृष्ट्वा त्यांनी सृजन केलं, सृजन केल्याबरोबर त्याच्यामध्ये तो शिरला. तत्सृष्ट्वा तद अनुप्राविशत, त्याच्यामध्ये तो शिरला. आता ह्या काय केलं त्यांनी, ह्या तन्मात्रा निर्माण झाल्या. म्हणजे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे सगळे काय आहेत तर ह्या तन्मात्रा निर्माण झाल्या. या तन्मात्रा निर्माण झाल्या, सूक्ष्म देवता निर्माण झाल्या. पण ह्यातून निर्मिती काहीच नाही ना, कारण साकारता कुठेच काही नाही. मग जिथे साकारता नाही तेव्हा आता विश्व कसं काय निर्माण करायचं? विश्व काही केला निर्माण होईना.
मग त्यांनी आपली जी शक्ती आहे त्या शक्तीचा वापर केला आणि शक्तीचा वापर केल्यानंतर ही सगळी पंचमहाभूतं एकमेकांमध्ये कालवली आणि ही जी कालवण्याची प्रक्रिया आहे त्याला पंचीकरण म्हणतात. आता त्याच्या पंचीकरणामध्ये एक विशिष्ट असा भाग आहे, म्हणजे आकाश. एखादा समजा एक मोठा डब्बा आपल्यासमोर आणून ठेवला, लक्षात ठेव हा समोरचा जर आकार आहे आपल्यासमोर, ज्याच्यावरती हा ग्रंथ ठेवलेला आहे त्याच्या खाली एक चौकोनी आकार आहे. याचा अर्थ ह्या आकाराच्या मध्ये एक पोकळी आहे. आता ही पोकळी आहे म्हणजे ते आकाश तत्व आहे. याचा अर्थ या चौकोनी डब्यामध्ये पोकळी आहे, आकाश आहे. याचा अर्थ आकाश आज आपल्याला बुद्धीने समजतंय, ते आपल्या जाणीवेच्या प्रांतात आलेलं आहे. याचा अर्थ ते आपल्याला इंद्रियांना गोचर होतंय, म्हणजे आपल्या इंद्रियांना ते समजतंय, कारण हे स्थूल आहे. जेव्हा सूक्ष्म होती पंचमहाभूत तेव्हा ती कळत नव्हती. आज आपण पाण्याला स्पर्श करू शकतो, वायूला मला स्पर्श नाही करता येत, पण वायू आहे मला कळतं. कारण आज आपण म्हणतो आज हवा फारच गरम आहे, आज हवा फारच थंड आहे, आज वारं फारच सुटलेलं आहे. याचा अर्थ वायू ज्याला मी स्पर्शही करू शकत नाही, पण त्याचा सुद्धा काय आहे ते माझ्या इंद्रियांना गोचर होतं ना. याचा अर्थ हे संपूर्ण विश्व इंद्रियांना गोचर होण्यासाठी पंचीकरणाची प्रक्रिया निर्माण झाली. आणि मग पंचीकरणाची प्रक्रिया निर्माण झाल्यानंतर हीच प्रक्रिया भागवतांनी पुढे नेली आणि मग म्हटले आकाशात वायो, वायोत तेजा, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधीत अन्नम, अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुषः. आता 84 लक्ष योनी ज्या आहेत त्या सगळ्यांची उत्पत्ती झाली आणि अशा तऱ्हेने हे संपूर्ण जे आहे ती विश्वाची उत्पत्ती झाली. ही सगळी कथा संपूर्ण जे आहे ते सगळं शौनकाला सूतजी सांगतायत आणि ते म्हणतायत आता तुला याची एक सुंदर कथा सांगतो. आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणतायत की सत्वगुणाचा जो अधिपती आहे ते कोण आहेत, तर ते ब्रह्मदेव आहेत. तमोगुणाचा अधिपती कोण आहेत, तर ते साक्षात महेश आहेत. एक दिवस हे दोघं जण कुठे गेले, तर विष्णूकडे म्हणजे नारायणाकडे गेले. आणि नारायणाकडे गेल्यानंतर ते असं म्हणतायत की या सगळ्या विश्वाची उत्पत्ती हे नारायणा तू केलीस, या संपूर्ण विश्वाचा उपादान कारणही तूच आहेस आणि बघितलं आपण ह्याचं निमित्त कारणही तूच आहेस. ह्या सगळ्याची निर्मिती कोणामुळे शक्य आहे, तर ती तुझ्यामुळेच शक्य आहे. तेव्हा तुझं स्वरूप काय आहे ना ते आम्हाला पाहायचंय. शंकराने जे आहे ती इच्छा प्रगट केली आहे, ब्रह्मदेवाने इच्छा प्रगट केलेली आहे की नारायणा तुझं स्वरूप आम्हाला पाहायचंय. ठीक आहे, नारायण म्हणाले तुम्हाला माझं स्वरूप पाहायचंय तर बघा. आणि म्हणून दोघांनाही आज्ञा केली. दोघांना सांगितलंय मी असा कसा आहे, मी नाहीतरी कसा आडवा झोपलेलाच असतो. कधी नारायण बसलेले बघितलेच नाहीत ना आपण. नारायण नेहमी कसे आहेत, तर शेष अनंतावरती ते शयन करणारे आहेत. आणि ते म्हणतायत मी असे ना शेष अनंतावरती शयन करतो, दोघेही माझ्या नाभीपाशी उभे राहा. ब्रह्मदेवानं आज्ञा केली तुम्ही माझ्या मस्तकाच्या दिशेने जा, माझ्या मस्तकाचं दर्शन घ्या, म्हणजे माझं स्वरूप काय ते तुम्हाला कळेल. आणि शिवशंकरांना सांगितलं तुम्ही माझ्या चरणांच्या दिशेने चालत जा आणि चरणांचं जेव्हा तुम्हाला दर्शन होईल त्यावेळेला माझं स्वरूप काय आहे ते तुम्हाला कळेल. दोघांनीही नारायणाची आज्ञा मानलेली आहे. दोघांनी आता चालायला सुरुवात केली. ब्रह्मदेवानी मुखाच्या दिशेने चालायला सुरुवात केली, शिवशंकरांनी चरणाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. बराच काळ चालतायत. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, संवत्सर गेली, कल्प गेले. कल्प 432 कोटी वर्ष म्हणजे एक कल्प. इतका काळ चालतायत. आता चालून 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 थकून गेले आणि लक्षात आलं इतकं चालतोय तरी अजून नारायणाच्या ब्रह्मदेवांना वाटते की मी नारायणाच्या मुखापर्यंत सुद्धा आलो नाही. शिवशंकरांना वाटतंय अरे मी तर अजून काय, मी इथे वक्षापर्यंत नाही आलो आणि ह्यांना वाटतंय मी गुडघ्यापर्यंत नाही आलो. कधी दर्शन व्हायचं, किती चालायचं, आणि आता जितके चालू तितकं पुन्हा परत मागे फिरायचं. भयंकर कठीण आहे, हे आता अशक्य आहे. दोघांना कळलं आणि आता दोघांनी विचारांनी दोघंही मागे फिरले. जेवढा प्रवास चालत गेले तेवढाच पुन्हा प्रवास मागे यायचा, पुन्हा नाभीपर्यंत यायचं. तेवढाच प्रवास करून नारायणाच्या नाभीपर्यंत आले. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाला
नारायण विचारतायत, जाऊन आलात? माझ्या मुखाचं दर्शन झालं? ब्रह्मदेव म्हणाले, हो नारायणा, अरे काय तुझं मुख, तुझ्या त्या मुखाविषयी काय सांगावं, त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही, मला त्याविषयी काही सांगता येत नाही, पण ते विलक्षण आहे, त्याविषयी मी काही सांगू शकत नाही. ते कसं आहे, तिथे जाणंही अवघड होतं, ते बघणंही अवघड होतं, आणि म्हणून मला त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. नारायण हसतायत मनामध्ये, काहीच बोलले नाहीत. दृष्टी आपली फिरवली आता कोणाकडे, तर शिवशंकरांकडे. आपण गेला होतात माझ्या चरणाच्या दिशेने, आपल्याला झालं का दर्शन माझ्या चरणाचं? शिवशंकर म्हणतायत, नारायणा अरे अनंत काळ चाललो रे, पण लक्षात आलं की मी तुझ्या गुडघ्यापर्यंत सुद्धा पोचू शकलो नाही. आणि मग लक्षात आलं की तुझ्या चरणांचं जर मला दर्शन घ्यायचं असेल तर एक तर तुझी कृपा माझ्यावरती झाली पाहिजे, त्याशिवाय ते शक्य नाही. आणि गुडघ्यापर्यंत जाताना इतका काळ आहे, त्यामुळे तुझं स्वरूप हे अनंत आहे हे आता माझ्या बुद्धीला पटलेलं आहे. आणि तुझं असणारं अनंत स्वरूप तुझ्या कृपेशिवाय मला काही कळणार नाही. आणि म्हणून माझी असमर्थता मी आता तुझ्यासमोर प्रगट करतोय. आणि म्हणून मी काहीही तुझे चरण न बघता काय केलोय, तर परत निघून आलेलो आहे. एवढं सांगितलं आणि नारायणाला अतिशय आनंद झाला. नारायण म्हणाले, दोघांनाही पाठवलं, ब्रह्मदेव आपण असत्य बोललात, आणि महेश मात्र जे आहेत शिवशंकर ते सत्य बोललेले आहेत. आणि मग नारायण म्हणतात, असत्य बोललात त्यासाठी आता काहीतरी पापाचं काय करायला पाहिजे, मार्जन केलं पाहिजे, संमार्जन केलं पाहिजे. आणि म्हणून नारायणाच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. आणि ती शापवाणी काय आहे, तर ब्रह्मदेवानं दिलेला शाप आहे, तू एक जड पर्वत होशील. ब्रह्मदेव म्हणतायत, नारायणा किती कठोर शाप देतोयस, अत्यंत कठोर शाप आहे, काहीतरी तो उशाप दे. आणि मग त्यानंतर उशाप दिलाय. तो उशाप म्हणजे कोणता, तर तू जड पर्वत होशील, पण तो पर्वत अत्यंत पवित्र असेल. अनेक सर्व साधू संत मुनी इथे येतील आणि ते या तुझ्या भूमीवरती काय करतील, तर ते तप करतील. ते ठिकाणी अनेक प्रकारचं काय करतील, तर साधन करतील. आणि ज्या वेळेला तुझं सगळं पाप निघून जाईल त्यावेळेला तो मुक्त होशील. आणि आपल्याला भागवत सांगतं तो पर्वत म्हणजे कोणता आहे, तर त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत आहे. आजही आपण ब्रह्मगिरी पर्वत बघतो, याचाच अर्थ ब्रह्मदेव मुक्त झालेले नाहीत. पण शिवशंकर मात्र सत्य बोलले. आणि सत्य बोलण्याचा परिणाम म्हणून काय आहे, तर हरी आणि हरामध्ये ऐक्य आहे. आणि हरिहरातलं ऐक्य असल्यामुळे भागवताच्या सुरुवातीला काय आहे, तर शिवलीला आहे, मध्ये शिवलीला आहे, अंती शिवलीला आहे. हरिहराचं ऐक्य आजही आपण बघतो की ज्या वेळेला महाशिवरात्र आहे त्यावेळेला त्या शिवलिंगाला आपण काय वाहतो, तो तुळस वाहतो, केवडा वाहतो, जे जे विष्णूला आवडतं ते सगळं त्यावेळेला वाहतो, जे एरवी कधी वाहत नाही. आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या हरीच्या मस्तकावर कोण आहे, तर साक्षात शिवशंकर जे आहेत ते पांडुरंगाने त्यांना मस्तकावरतीच धारण केलं, सन्मान दिला. आणि म्हणून हरिहरामध्ये भेद नाही. हेच ब्रह्मदेव जे आहेत असे हे काय आहेत, तर तो ईश्वर आहे. हा ईश्वर काय आहे, तर ईश्वराचं दर्शन कधीच होत नाही, कारण तो काय आहे, तो शक्तिरूप आहे. तो दृश्य रूपाने विश्वरूपाने सगुण आहे, पण तो निराकार आहे. आणि म्हणून सगुण निराकार असणारा ईश्वर कृपा करतो, पण ईश्वराचं दर्शन कधीही नाही. ईश्वर शास्त्राने सिद्ध होणारा आहे. आणि शास्त्राने सिद्ध का होतो, कारण का तर तो शक्ती स्वरूप आहे. सुंदर दृष्टांत दिलेलं आहे की तुम्हा आम्हा सगळ्यांना अनुभव आहे. भागवत असं म्हणतं की आम्ही कधीतरी आमच्या आयुष्यामध्ये गारा पडल्यानं बघतो. गारा पडलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, पण गार कशी निर्माण होते ही कधी कोणी बघितलंय का? ही कधीच कोणी बघितलं नाही. याचाच अर्थ पाण्याचा ज्या वेळेला बर्फ होतो, म्हणजे जे निर्गुण असणारं पाणी, जे कोणतंही निराकार आहे, ते निराकारत्व जेव्हा साकार रूप धारण कधी आणि कसं करतं हे ज्याला सांगता येत नाही. ही जी काही शक्ती आहे ती शक्तीच निराकार आहे. या निराकार शक्तीलाच काय म्हणतात, तर तिलाच माया म्हणतात. याच मायेने आपल्या 16 अंशांनी काय केलं असेल, तर पहिल्यांदी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. ही 16 अंश कोणते, तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय,
पंच प्राण आणि अंतःकरण पंचक, या 16 अंशाने पहिल्यांदी याच मायेच्या शक्तीने कोणाला निर्माण केलं तर ब्रह्मदेवाला निर्माण केलं. कशासाठी? कारण पुढची निर्मिती सगळी करायची, विश्वाची निर्मिती करायची, आणि म्हणून पहिल्यांदी या शक्तीने ब्रह्मदेवाला निर्माण केलं. कशातून निर्माण केलं तर या 16 अंशांनी युक्त अशा ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. पण ब्रह्मदेवाची निर्मिती कशातून झाली तर हिरण्यगर्भ अशा एका अंड्यातून झाली, आणि तोच पहिला अवतार म्हणजे हिरण्यगर्भ अवतार असं म्हटलेलं. या हिरण्यगर्भानंतरचे सगळे अवतार आहे. आणि मग यानंतर भागवताचा विषय येतो, तो म्हणजे भागवतांनी मांडलेले 24 अवतार. या 24 अवतारांचा दुसऱ्या भागामध्ये म्हणजे थोड्या वेळाने 5 मिनिटानंतर आपण विचार करू.